तर आत्ताचं लेक्चर आहे. तर तुमची राज्यसेवेची प्रिलिम्स झालेली आहे 9 तारखेला. रविवारी पेपर झालेला आहे. इरिस्पेक्टिव्ह ऑफ स्कोर म्हणजे जो काही स्कोर येईल वगैरे, तर ते सगळं आपण बाजूला ठेवूया. कट ऑफ वगैरे डिस्कशन इथं नाही केलं जाणार आहे. आधी पण सांगितलं की त्यामध्ये न जाता इथून पुढे आता राज्यसेवेच्या मेन्ससाठी जर तुम्ही प्लॅन करत असाल तर तो नेमका प्लॅन कसा करायला पाहिजे. कारण आपल्यापैकी बरेच जण फार म्हणजे याच्या आधी फार कधी डिस्क्रिप्टिव्हची तयारी केलेली नाहीये, किंवा काही जणांनी केली होती मध्ये सोडून दिली होती, किंवा बऱ्याच जणांचं असं आहे की युपीएससीची प्री केली होती, ती पास झालेली नसल्यामुळे युपीएससीची मेन्स कधी देता आली नाही, किंवा युपीएससीची मेन्स पण कधी व्यवस्थित दिलेली नाहीये. सो राज्यसेवेच्या 2025च्या नेमकं प्लॅनिंगच्या बाबतीमध्ये काय करता येईल हा एक खूप मोठा प्रश्न ऑब्व्हियसली सगळेजण विचारत आहेत. आता याच्यामध्ये काय आहे ना की इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग शक्य नाहीये घेणं, किंवा प्रत्येकाला एक इंडिव्हिज्युअली प्लॅनच्या बाबतीमध्ये डिस्कस करणं हे शक्य नाहीये. सो मला असं वाटतं की सगळ्यांसाठी हे लागू असेल, आपले जे बॅचचे विद्यार्थी आहेत त्यांना पण, आणि इतर जे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी पण हे सगळं प्लॅनिंग लागू असेल. मग त्या अनुषंगाने आपल्याला हे सगळं डिस्कशन करायचं आहे. आणि त्यासोबतच मग बऱ्याच जणांनी असं विचारलं होतं की तुम्ही म्हणजे आपण इरा अकॅडमी किंवा मी स्वतः पर्सनली आपण विचार केला तर कुठे कुठे याच्यामध्ये तुमच्या मेन्सच्या प्लॅनिंग मध्ये कुठे कुठे आपण सपोर्ट करू शकतो, किंवा काय आपण वेगवेगळे गोष्टी करू शकतो ते पण आपण त्याच्या अनुषंगाने बघूया. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, जो काही 2026चा त्यांनी आपल्याला वेळापत्रक टाकलेलं आहे, स्पर्धा परीक्षेचं अंदाजित वेळापत्रक, त्याच्यानुसार आयोगाचं असं म्हणणं आहे की ते जे काय आहेत राज्यसेवेची मुख्य परीक्षा कधी सुरू करणार, 29 मार्च असं त्यांनी तारीख दिली आहे. ओके. या दिवशी त्यांनी असं म्हणले की भाषा पेपर 1 आणि भाषा पेपर 2 म्हणजे मराठी आणि इंग्लिशचे जे काही पेपर आहेत आपले वर्णनात्मक किंवा डिस्क्रिप्टिव्ह, ते घेतले जातील असं म्हणले. आता हे दोन्ही पण पेपर क्वालिफाईंग आहेत, ठीक आहे ना, क्वालिफाईंग आहेत. म्हणजे आपल्याला काही विशिष्ट पर्सेंटेजचे मार्क घ्यावे लागतील, त्याच्यानुसार आपण क्वालिफाय होतो. जर याला आपण क्वालिफाय झालो तर आपले पुढचे पेपर तपासले जातात, GS 1 2 3 4, आणि मग नंतर ऑप्शनलचे 2 पेपर, आणि मग नंतर आपले एसे. ठीक आहे. आता लक्षात घ्या की जर 29 मार्चला परीक्षा चालू होते असं म्हणतायत ते, पण तेव्हा जर आपले पेपर जे आहेत ते क्वालिफाईंग वाले पेपर आहेत, तो याचा अर्थ सरळ सरळ असं होतो की 29 मार्च ही तारीख खरं तर तारीख नाहीये आपल्यासाठी. ठीक आहे ना, जे खरंच सिरियस प्रिपरेशन करणार आहेत या वर्षी, तर त्यांच्यासाठी 29 मार्च ही खरं तर तारीख नाहीये. त्यांच्यासाठी खरी तारीख काय आहे पेपर सुरू होण्याची, तर ती आहे मग 5 एप्रिल. कारण का, 5 एप्रिलला आपला जो मार्कांमध्ये काउंट होणारा पेपर आहे निबंधाचा पेपर, तर तो पेपर असणार आहे. याच्यामध्ये आपल्याला 125 मार्कांचे 2 निबंध म्हणजे 250 मार्कांचे निबंध आपल्याला लिहायचे आहेत. 250 मार्कांचा तो आपला पेपर आहे. ओके. तर हा पेपर 5 एप्रिलला रविवारी आहे. म्हणजे भाषा पेपर आणि हा 5 एप्रिलचा पेपर, निबंधाचा पेपर, याच्यामध्ये जवळपास 7 ते 6 म्हणजे 1 आठवड्याचा किंवा रविवार टू रविवार इतका जो गॅप मिळतो, 6 दिवसांचा गॅप मिळतो, तो इतका गॅप आहे. सो आपली परीक्षा आपण म्हणतोय सिरियसली कधी सुरू होते तर 5 एप्रिलला. आता याचा अर्थ असा नाही की तुम्ही या 2 पेपरकडे निग्लेक्ट करावं, भाषा पेपरकडे. याचा अर्थ म्हणजे निग्लेक्ट करू पण नका, आणि असं पण करू नका की त्याचीच खूप काहीतरी तयारी केली. काही तयारी फार विशेष करावी लागत नाही. जे काही तुम्ही सगळं प्रिपरेशन करताय लिखाणाचं डिस्क्रिप्टिव्हसाठी, त्याच्यामुळे तुम्हाला काय करता येतं, ते दोन्ही पेपर व्यवस्थित सोडवता येतात. आणि त्यातल्या त्यात त्याच्यामध्ये बेसिक क्वेश्चन विचारले जातात. निबंध असेल किंवा उतारा असेल, किंवा आपण म्हणूया परिच्छेद तयार करणं असेल, असे बेसिक क्वेश्चन्स असतात, किंवा शब्दसंग्रह वगैरे असेल, बेसिक क्वेश्चन्स असतात. तर त्याचा एक आपण म्हणूया की 2 एक दिवस जरी आपण काही स्पेसिफिक गोष्टी बघून घेतल्या, किंवा आतापर्यंत आपण युपीएससीचे जरी मराठीचे पेपर किंवा इंग्लिशचे पेपर जरी बघून घेतले, तरी आपल्याला एक बेसिक आयडिया येऊ शकते की त्याच्यामध्ये काय विचारलं जाणार. आणि त्याच्यामध्ये निबंध हा एक फार मोठा घटक असल्यामुळे त्याच्या मार्कांवरती पण तुम्ही बऱ्यापैकी चांगलं क्वालिफाय होऊ शकता. सो आपल्याला याचं टेन्शन, भाषा पेपरचं टेन्शन घेत बसायचं नाहीये. ओके. त्यासाठी काही वेगळं टेस्ट वगैरे देणं वगैरे ह्या पण गोष्टी आपल्याला करत बसायच्या नाहीयेत. बी व्हेरी प्रुडंट आणि व्हेरी प्रॅक्टिकल. ठीक आहे ना, उगीच काही करायचं म्हणून आपल्याला काही करायचं नाहीये. ओके. आता निबंधाचा पेपर. ओके. तर निबंधाच्या पेपरसाठी काय तयारी करायची किंवा कधी तयारी करायची याच्याबद्दल आपण पुढे बोलूया. आता एवढं कळतं की 5 एप्रिलला आपली सिरियस काय होते, एक्झाम सुरू होते. त्याच्यानंतरची गंमत बघा, 5 एप्रिल नंतर त्यांनी डिरेक्टली आपल्याला 18 एप्रिलच्या काय दिलेला आहे, शनिवार दिलेला आहे. आणि मग नंतर 19 एप्रिलचा रविवार दिलेला आहे. तर या 2 दिवशी शनिवार रविवारी 18 19 एप्रिलला त्यांनी आपल्याला काय सांगितलेलं आहे की ते आपले GS 1 2 3 4 कंडक्ट करणार आहेत. म्हणजे काय, पुन्हा एकदा या 5 एप्रिलच्या निबंधानंतर जवळपास आपल्याला 12 ते 13 दिवस GSच्या प्रिपरेशनसाठी वेगळे मिळतात. म्हणजे तिथे पण खूप मोठा गॅप आहे की ज्याच्यामुळे आपण GS 1 2 3 4 ची, म्हणजे तुम्ही विचार करा की 12 दिवस आहेत, प्रत्येक GS साठी 3 दिवस जरी मिळलं तरी 3 चौक 12, आपण 3 3 दिवस प्रत्येक GS साठी देऊ शकतो. खूप महत्वाची गोष्ट आहे अशा प्रकारचा गॅप मिळणं. त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगल्या प्रकारची तयारी कुठे करू शकता, या काय म्हणूया आपण सामान्य अध्ययन पेपर जे आहेत, GS पेपर जे आहेत, तर त्याच्यासाठी तुम्ही करू शकता. लक्षात ठेवा. सो
आयोगाच्या वेळापत्रकामध्ये सुद्धा तुमच्यासाठी ब्लेसिंग इन डिस्गाईज म्हणतो आपण त्याला, की काहीतरी चांगली गोष्ट लपलेली आहे. लांबलचक वेळापत्रक वाटतंय, पण त्याच्यामुळे तुम्ही खूप चांगलं प्रिपरेशन करून पेपरला जाऊ शकता. जर तुम्ही आधी चांगलं लिखाण करून ठेवलंय बऱ्यापैकी, तर आता तुम्ही रिव्हिजनलाच्या वेळेला त्या 3-3 दिवसामध्ये तुमचा सगळा सब्जेक्ट कव्हर करण्याची शक्यता खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. त्याच्यानंतर जर तुम्ही बघितलात की ऑप्शनलचा पेपर कधी आहे, तर ऑप्शनलचे पेपर कधी आहेत बघा, 26 एप्रिलला आहे, रविवारी. म्हणजे जवळपास पुन्हा एकदा 7 किंवा आपण म्हणूया 6 दिवसांचा गॅप आहे. याचा अर्थ इव्हन वैकल्पिक विषयांचे तुम्ही 3-3 दिवसामध्ये पेपर 1 आणि पेपर 2 करू शकता. पेपर 1 पेपर 2 करू शकता. जसं निबंधाला इथं तुम्हाला वेळ मिळतो आहे, की इथं 6 दिवस मिळतात निबंधाला. त्यानंतर काय, जीएस ला तुम्हाला जवळपास काय मिळतात, जीएस ला तुम्हाला 12 दिवस मिळतात, वेळ मिळतो निबंधाच्या पेपर नंतर. आणि काय, ऑप्शन साठी तुम्हाला परत एकदा 6 दिवस मिळतात. ते 3-3 दिवस डिवाइड केले तुम्ही, जीएसच्या 4 पेपरसाठी 12 दिवस म्हणजे 3 गुणिले 4 म्हणजे प्रत्येक पेपरसाठी 3 दिवस. आणि ते सुद्धा प्रत्येक पेपरसाठी 3 दिवस इव्हन कशासाठी आपल्याला आपल्या ऑप्शनल साठी सुद्धा मिळतात. पण तुम्ही म्हणाल की हे वेळापत्रक चेंज झालं तर वगैरे, जरी वेळापत्रक चेंज झालं तरी आयोगाच्या ह्या पॅटर्न नुसार असं दिसतं की आयोगाला सहसा विकेंडला परीक्षा कंडक्ट करावी लागणार. त्याच्यामुळे ठीक आहे, 12 दिवस एक्झॅक्टली जरी नाही मिळाले तर ऍटलीस्ट 6 दिवस तरी प्रत्येक ठिकाणी गॅप असायची शक्यताच खूप जास्त आहे, लक्षात ठेवा. सो याचा आपण फार विचार नको करूया की एक्झॅक्टली याच तारखेला परीक्षा होईल का, कशी होईल, काय होईल वगैरे, आपण त्याच्यामध्ये नको जाऊया. पण वेळापत्रकावरून कळते की आपल्याला अशा प्रकारचा वेळ त्यांनी देणं, म्हणजे देणं म्हणण्यापेक्षा ते देतील असं वाटतंय सरळ सरळ. कारण जरी चेंज झालं तरी त्यांना काय करायला लागेल की त्यांना अशाच पद्धतीने गॅप ठेवून पेपर घ्यावे लागतील अशी शक्यता जास्त आहे. सो एवढं तर नक्की आहे की 5 एप्रिलच्या आधी आपल्याला काय, म्हणजे 5 एप्रिल ही आपल्यासाठी तारीख काय असेल की तिथून आपला काय सिरियस पेपर सुरू होतात. तिथून आपलं लिखाण सुरू होतं त्याच्यासाठी ऍक्च्युअल मेन्ससाठीचं. आणि त्यात पण आपल्याला सफिशियंट वेळ मिळतोय. आता हे जे सगळं वेळापत्रक आहे ना, म्हणजे तुम्ही जर बघितलं की 29 मार्च पासून सुरू होतं आणि 26 एप्रिल पर्यंत चालतं. मग ह्या वेळापत्रकामध्ये जवळपास तुम्हाला 29 दिवसांचं हे वेळापत्रक दिसतंय. सगळं वेळापत्रक जर बघितलं ना तुम्ही, हे 29 दिवसांचं वेळापत्रक आहे. या वेळापत्रकामुळे ना खूप बॉल गेम चेंज होतो. बॉल गेम चेंज होतो म्हणजे काय, मेन्स प्रिपरेशन कडे बघण्याचा दृष्टिकोन खूप जास्त चेंज होतो. का बरं सांगतो, की जर समजा तुम्हाला तुमचं ऑप्शनल आहे पेपर 1 आणि पेपर 2, ह्या प्रत्येक ऑप्शनला तुम्हाला 3-3 दिवस वेगळे मिळतात. ठीक आहे, तर याचा अर्थ काय, जर तुमच्या जर तुमच्या व्यवस्थित नोट्स प्रिपेअर केलेल्या असतील, ठीक आहे ना, किंवा जर तुम्ही व्यवस्थित बेसिक अंडरस्टँडिंग जरी घेतलं असेल तुमच्या सब्जेक्टचं, तरी 3 दिवसामध्ये तुमचं काय म्हणूया पेपर 1 आणि पेपर 2 दोन्ही 3-3 दिवसामध्ये रिवाइज करणं खूप सहज शक्य, खूप सहज शक्य आहे. तुम्ही राज्यसेवेच्या प्रीला तर तुम्ही किती वाजता शेवटच्या आठवड्यामध्ये विचार करा. इथं तर तुम्ही काय करणार आहे, प्रत्येक पेपरसाठी तुम्हाला वेगवेगळे काय मिळतात, एक प्रकारे 7-7 दिवस मिळतात किंवा 6-6 दिवस असं दिसतात. अजून एक महत्वाची गोष्ट की तुम्हाला इव्हन निबंधाचा जरी पेपर बघितला, तुम्ही एसेचा जरी पेपर बघितला, तरी एसेच्या पेपरसाठी सुद्धा तुम्हाला काय होत आहे की भाषेच्या पेपर नंतर 6 दिवस मिळतात. मग आता तुमच्यापैकी काही जण हे 6 दिवस कशासाठी मे बी निबंधासाठी युटिलाइज नाही करणार, निबंधासाठी मे बी तुम्ही 2 दिवस युटिलाइज करा, आणि मे बी तुम्ही जीएस साठी किंवा ऑप्शनसाठी परत एकदा ते दिवस युटिलाइज करू शकता. याच्यामुळे सुद्धा तुमचं काय स्ट्रॅटेजी सगळी चेंज होते किंवा भरपूर फरक पडतो. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे जर जीएस साठी तुम्हाला 12 दिवस सेपरेट मिळत असतील आणि प्रत्येक जीएस साठी जर तुम्हाला 3 दिवस मिळत असतील, तर याचा अर्थ तुम्ही जीएस सुद्धा प्रिपरेशन खूप व्यवस्थित करू शकणार आहे. 3 दिवसामध्ये जर समजा फॉर एक्झाम्पल जीएस 2 करायचं म्हणलं ना, तर सरळ सरळ आहे. 1 दिवसामध्ये तुम्ही काय केलं, सगळं पॉलिटी केलं, ठीक आहे. दुसऱ्या दिवशी सगळं तुम्ही गव्हर्नन्स आणि डेव्हलपमेंट केलं, आणि तिसऱ्या दिवसामध्ये तुम्ही सगळं आय आर केलं, आणि काय इंटरनॅशनल रिलेशन्स आणि आपण म्हणूया वर्ल्ड पॉलिटिक्स केलं. समजा आपण त्याला डिवाइड केलं, म्हणजे तुमचं सगळं याच्यामध्ये व्यवस्थित होऊ शकतं 3 दिवसामध्ये. कुठलं एका जीएस 2 चं मी सांगतोय फक्त तुम्हाला. हे जर तुम्ही जीएस 1 चा विचार केला, तर एका एका दिवशी समजा तुम्ही हिस्ट्री केलं, हिस्ट्री आणि कल्चर केलं, एका तुम्ही ह्याच्यामध्ये तुम्ही जिओग्राफी केलं, आणि बाकीच्या ह्याच्यामध्ये तुम्ही सोसायटी आणि अदर पार्ट केला किंवा वर्ल्ड हिस्ट्री केलं. ठीक आहे, असं जर समजा तुम्ही केलं, तर तुमचं जीएस 1 सुद्धा 3 दिवसामध्ये खूप जास्त व्यवस्थित होऊ शकतं, लक्षात ठेवा. ते जर तुम्ही जीएस 3 चा विचार केला तर इकॉनॉमिक्स तुम्ही काय कराल, मे बी 1.5 दिवस कराल. उरलेले 1.5 दिवस तुम्ही काय कराल, इंटरनल सिक्युरिटी, डिझास्टर मॅनेजमेंट आणि सायन्स टेक कराल. तुम्ही 3 काय म्हणजे हाफ मध्ये डिवाइड करू शकता. इतकं व्यवस्थित प्रिपरेशन होऊ शकतं ना सगळ्या जीएसचं, हे काही टेन्शन घेण्याची गरज नाही. म्हणजे जे काही भीती आहे ना डिस्क्रिप्टिव्हची, ती मला वाटतं ह्या वेळा, म्हणजे मी जर तुमच्या जागी इथे या परीक्षेला असतो तर हे वेळापत्रक बेस्ट सुटेबल आहे माझ्यासाठी. ठीक आहे ना, कारण का माझ्यासाठी म्हणजे आपल्या सगळ्या विद्यार्थ्यांसाठी हे असायला पाहिजे. कारण का प्रत्येक पेपरच्या वेळेला तुम्हाला रिऑर्गनाइज व्हायला, तुम्हाला रिस्ट्रॅटेजाइज करायला, पुन्हा तुम्हाला ती रिव्हिजन करायला तितकाच वेळ मिळतोय. कारण बऱ्याचशा वेळेला
रिव्हिजनच्या अभावी, म्हणजे मी जेव्हा मेन्स दिली युपीएससीची तेव्हा मी तुम्हाला सांगतो काय असायचं, हे किती फरक पडतो या गोष्टींचा ते सांगतो. ठीक आहे. जेव्हा आधी युपीएससी मेन्स व्हायची तेव्हा कशी व्हायची, तर युपीएससी मेन्स अशी व्हायची की पहिलं तर लँग्वेजचा पेपर असायचा, लँग्वेज 1 लँग्वेज 2 एका दिवशी असायचा. ठीक आहे, एका दिवशी असायचा. त्याच्यानंतर एखादा गॅप असायचा. ठीक आहे, त्यानंतर लगेच काय एक एक दिवसाचा गॅप नंतर लगेच एसएचा पेपर असायचा. ठीक आहे, एसएच्या पेपर नंतर एक दिवसाचा गॅप किंवा इमिजिएटली पुढचे 2 दिवस जीएस 1 2 3 4 हे चौथा दिवस आहे आपण असं पकडू. आणि एक दिवस अजून गॅप सोडून एक दिवस अजून गॅप सोडून 6व्या दिवशी काय असायचं तर ऑप्शनल असायचा. ठीक आहे ना, फॉर एक्झाम्पल PSIR आपण म्हणूया पेपर 1 2, म्हणजे काय फार तर फार तुम्हाला ह्या एस ए नंतर एखादी सुट्टी किंवा लँग्वेज नंतर एखादी सुट्टी आणि GS चे 4 पेपर झाल्यानंतर एखादी सुट्टी, अशा प्रकारचा तो गॅप असायचा जेव्हा आम्ही परीक्षा दिली. तर तुमचं जवळपास म्हणजे ही जी काही परीक्षा आहे म्हणजे हे 9 पेपर जे आहेत ना, ते 9 पेपर जवळपास 6 ते 7 दिवसांमध्ये संपून जायचे. आणि इतकं इंटेन्स हे सगळं असायचं. तर इतक्या इंटेन्स सगळ्या टाइम टेबल मध्ये तुम्ही सगळे पेपर खटाखट एकामागे एक लिहिणं. ठीक आहे, तर लिहिणं तुमचा हात बऱ्याच वेळेला असं व्हायचं की म्हणजे काय म्हणतात त्याला, गाठून जाणं हात. म्हणजे जर तुमचं सेंटर जर एखाद्या ठिकाणी तिथे जर खूप जास्त थंडी असेल, मुंबईचं सेंटर यासाठी दिलं जायचं की थंडी नसते आणि व्यवस्थित लिहिता येतं. पण मग जर तुम्ही 6-7 दिवसांचा जर विचार केला तर तुम्ही विचार करा की एवढ्या दिवसांमध्ये तुम्हाला 9 पेपर सोडवायचे असायचे. तर हे खूप जास्त काय असायचं, कंबरजम असायचं. आणि त्याच्यामुळे काय होतं ना, म्हणजे बऱ्याच वेळेला असं पण होतं, म्हणजे तुम्ही एक लक्षात घ्या की या एका गोष्टीमुळे की खूप कमी दिवसामध्ये जर खूप पेपर द्यायचे ना, तर चांगली चांगली मुलं पण गडबडतात. म्हणजे रिव्हिजनच्या अभावी गडबडतील किंवा लिखाणाचं स्पीड समजा फॉर एक्झाम्पल परत परत तुमचे काय हाताची बोटं खूप जास्त दुखतात किंवा अंगठा दुखतोय खूप जास्त, त्यामुळे तुम्हाला स्पीड नाही आला किंवा तुम्हाला पेन धरता येत नाही शेवटच्या कुठल्या तरी आपण म्हणूया 6व्या किंवा 7व्या पेपरला, एन नंबर ऑफ गोष्टी घडायच्या त्यावेळेला. सो हा जो फॅक्टर हा फॅक्टर याच्यामध्ये नाहीच आहे, लक्षात ठेवा. म्हणजे या पर्टिक्युलर एक्झामच्या सिस्टीम मध्ये किंवा वेळापत्रकामध्ये, आणि तो तुमच्यासाठी खूप मोठा ऍडव्हान्टेज असणार आहे. सो फील पॉझिटिव्ह, म्हणजे तुम्ही याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह फील केलं पाहिजे. ही गोष्ट तुमच्यासाठी खूप जास्त ऍडव्हान्टेजेस आहे, त्याचा ऍडव्हान्टेज घेताच आला पाहिजे. हे मी आता हे असं का सांगतोय, कारण एक्झाम अशा प्रकारे असणं हेच सगळ्यात मोठी आपल्यासाठी काय आहे ना, काय म्हणतात त्याला, एक गुण आहे असं म्हणायला हरकत नाही, किंवा एक खूप मोठी आपल्यासाठी एक ऍडव्हान्टेजेस पॉझिटिव्ह गोष्ट आहे ज्याचा आपण वापर करून घेतला पाहिजे. तर मग आता 9 नोव्हेंबरची आपली परीक्षा झालेली आहे. ओके, आता सध्या असं दिसतंय की 29 मार्च. ठीक आहे, ही तारीख दिलेली आहे आपल्याला त्यांनी, किंवा आपण मग अशी म्हणलं तसं 5 एप्रिल आहे. ओके, आणि मग मध्ये गॅप आहे ते आपण सगळं आता बघितलं. याचा अर्थ काय, ह्या 9 नोव्हेंबर नंतर हे 29 मार्च आपण म्हणतोय. समजा आपण म्हणूया की तुम्ही अजून एक आठवडाभर रिलॅक्स राहिलात, राहू नका पण समजा राहिला, तर 16 नोव्हेंबर किंवा आपली फॉर एक्झाम्पल आपली पॉलिटीची बॅच सुरू होणार आहे, कोर पॉलिटी नाही सॉरी, GS2 ची जी आपली मेन्सची बॅच सुरू होणार आहे ती 24 नोव्हेंबरला सुरू होणार आहे. समजा तुम्ही 24 नोव्हेंबर पासून अभ्यास करता, तर 24 नोव्हेंबर म्हणजे नोव्हेंबर मधले जवळपास तुम्हाला एक 7 एक दिवस मिळतात. ठीक आहे, पूर्ण डिसेंबर मिळतो, मग जानेवारी मिळतो, फेब मिळतो पूर्ण, आणि पूर्ण ऑलमोस्ट मार्च मिळतो. कारण का, मार्च मध्ये पण 29 मार्चला फक्त आपले थेरी पेपर आहेत, आणि मग नंतर 5 एप्रिलला आपले ऍक्च्युली निबंधाचा पेपर आहे. म्हणजेच काय, हे नोव्हेंबरचे 7 दिवस आणि मग परत पुढचे काय आहेत, जवळपास 4 महिने कंप्लीट मिळतात. आणि हे 4 महिने आणि 7 दिवस ते दिसतात. पण मग हे जे काही आपलं वेळापत्रक आहे त्या वेळापत्रकावरून आपल्याला सरळ सरळ दिसतं की आपल्याला अजून आरामात 21 दिवस मिळतात. म्हणजे खरं तर ना, तुम्हाला कंप्लीट 5 महिने इंटेन्सिव्ह प्रिपरेशनचे मिळतात. कधी, जरी तुम्ही 24 तारखेला सुरू केलं तुम्ही 24 तारखेला सुरू केलं तरी, आपण पण बॅचची तारीख 24 तारीख ठेवण्याचं कारणच ते आहे की बऱ्याचशा जणांना निर्णय घ्यायलाच वेळ लागतो, किंवा बऱ्याचशा गोष्टी क्लिअर व्हायला किंवा त्या सगळ्या फीस वगैरे ह्या सगळ्या गोष्टींच्या अरेंजमेंटला सुद्धा वेळ लागू शकतो. सो लक्षात ठेवा की इव्हन 24ला जरी तुम्ही सुरुवात केलं ना, तर तुमच्याकडे 5 महिने मिळतात. कारण का, हे 4 महिने तर आहेच आहेत. हे नोव्हेंबर मधले काही दिवस आहेत त्याच्यात जर तुम्ही युटिलाइज केले तर, आणि मग नंतर काय आहे, तुम्हाला ऍक्च्युअल एक्झाम मध्ये 21 दिवस मिळतात. ठीक आहे, कारण 5 तारखेपासून ते जवळपास तुमची 26 तारखेपर्यंत, म्हणजे 26 एप्रिल पर्यंत परीक्षा आहे. तर ते परीक्षेचे दिवस सोडले तर बाकीचे दिवस परत तुम्हाला अभ्यासाचेच आहेत, हे पण तुम्हाला कळायला पाहिजे. आणि एप्रिल मधले सुद्धा 4 दिवस तुम्हाला मिळतात निबंधाचा दिवस सोडून. तर हे सगळं कॅल्क्युलेशन जर बघितलं तर खूप म्हणजे काय म्हणतात त्याला, हे खूप रिलिव्हिंग आहे. लक्षात ठेवा की तुम्हाला ऑलमोस्ट 150 दिवसांचा कालावधी मिळू शकतो. ठीक आहे, किंवा 140 दिवसांचा तरी तुम्हाला कालावधी मिळू शकतो. ही खूप मोठी गोष्ट आहे आपल्यासाठी. ठीक आहे, सो सुरुवात काय करायला पाहिजे, तर लवकरात लवकरच करायला पाहिजे.
लवकरात लवकर करायला पाहिजे. मग तुम्ही पुढच्याच आठवड्यात सुरू केली किंवा 2 दिवसात सुरू केलं तरी काही हरकत नाही. ऍटलीस्ट आता हे स्ट्रॅटेजीचं लेक्चर बघितल्यानंतर एक प्लॅनिंग तुमच्या मनामध्ये सुरू ठेवा की आपण काय काय करायला पाहिजे. ऑप्शनल वाचायला सुरू करू शकता आता. तुम्ही तुमचे जे काही ऑप्शनल ठरवले आहेत त्याच्यानुसार तुम्ही निर्णय घेऊ शकता. कुणाला वाटतं एखाद्या ऑप्शनसाठी क्लास लावायचा तर तो लावू शकता. तुम्ही म्हणाल की मास्तर काय ते स्वतःचा क्लास आहे म्हणून सांगत असेल का नाही, मी ऑप्शनल बद्दल आता सध्या काहीच कमिटमेंट केलेली नाही, आपल्या बॅच कुठल्या मी कमिट पण केलेलं नाही, त्यामुळं तसं नाहीये. मी इन जनरल तुम्हाला सांगतोय की तुम्ही अभ्यास म्हणून काय करायला पाहिजे, तर ऑप्शनल पासून एका बाजूने तुम्ही ऑप्शनल सुरू करू शकता किंवा क्लास लावून सुद्धा तुम्ही सुरू करू शकता. लक्षात ठेवा, कारण काय ऑप्शनचे समजा 2 पेपर आहेत, त्यातल्या काही गोष्टी तरी तुम्हाला यायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला आयडिया यायला पाहिजे जर तुम्ही आधी कधीच काही वाचलेलं नसेल तर. आता आपण पण GS2 घेण्याचं कारण मी त्या लेक्चरमध्ये पण सांगितलेलं आहे की GS2 घेण्याचंच कारण हे आहे की बऱ्याच जणांचं PSIR ऑप्शनल आहे. तर PSIR ऑप्शनल मध्ये GS2 चा कसा फायदा होतो, तर PSIR चा पेपर 1 आहे, त्याच्यामधला सेक्शन बी आहे, आणि PSIR चा पेपर 2 आहे, त्याच्यामधला पण सेक्शन बी आहे. तर ह्या दोन्ही गोष्टी या GS2 बरोबर कव्हर होतात. त्यामुळे माझ्यावरचं बर्डन कमी होईल की म्हणजे त्यातल्या त्यात आपल्याच बॅचच्या विद्यार्थ्यांना मला म्हणजे PSIR मध्ये असतील वगैरे, तर त्यांचं मला पेपर 1 मधला बी आणि पेपर 2 मधलं बी तरी ऍटलीस्ट मला त्यांचं कव्हर करून घेता येईल. GS2 चे 250 मार्क तर आपण नक्कीच त्याच्यामध्ये कव्हर करू शकतो. सो स्टार्ट विथ आपण म्हणूया ऑप्शनलचा ऍटलीस्ट आयडिया वगैरे घ्यायला सुरुवात करा. आता बऱ्याच जणांनी असं पण विचारलं, सर आम्ही NCERT वगैरे वाचायला सुरुवात करू का? तर लक्षात ठेवा, NCERT वगैरे वाचायचं असतील तर वाचा, पण सिलेबसचे टॉपिक बघा आधी. कुठल्या सिलेबस पॉईंटसाठी तुम्ही कुठले NCERT वाचताय. फॉर एक्झाम्पल GS2 साठी जर तुम्ही विचार कराल की सर आम्ही काय करतो, NCERT वाचतो, तर GS2 साठीचे NCERT आहे, एक आहे डेमोक्रेसी वालं किंवा भारताच्या आपण म्हणजे कॉन्स्टिट्यूशन बद्दलचं एक NCERT आहे, आणि दुसरं आहे काय, पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स वालं. तर आता हे दोन्ही NCERT ना ऍज सच तसे तुम्हाला पूर्णपणे नाही वाचावे लागणार, किंवा गरज नाहीये की तुम्ही समजा GS2 तर आपल्याबरोबर बॅच करताय तर मग तर तुम्हाला काहीच गरज नाही. कारण काय आहे ना, ह्या NCERTचा आणि त्या मधल्या क्वेश्चनचा तसा ऍज सच तुम्हाला काय डिरेक्टली संबंध लावायची गरज पडत नाही. कारण ठराविक स्पेसिफिक सिलेबस पॉईंट आहेत. त्याचा डेटा आपण एकत्र गॅदर करू शकतो वेगवेगळ्या सोर्सेस मधून, किंवा इव्हन NCERT मधून जरी आपण गॅदर केला तर आपल्या नोट्स मध्ये तो येतो. जर तुम्हाला असं वाटतं की नाही तरी पण वाचायचं, एकदा तरी वाचा. आपण डिरेक्टली याच्यावरतीच क्वेश्चन येईल असं काही सांगू शकत नाही, कारण का कोर पॉलिटी हे NCERT पेक्षा सुद्धा खूप जास्त ब्रॉडर आहे. आणि काय ते पॉलिटिक्स इन इंडिया सिन्स इंडिपेंडन्स म्हणजे भारताचा काय ते स्वातंत्र्योत्तर जो इतिहास आहे त्याच्याबद्दल पण असं स्पेसिफिक प्रश्न काय ते कुठे आपल्या सिलेबसशी जोडणं GS2 शी थोडंसं अवघड आहे. सो इतकं तुम्हाला असं NCERT बद्दल जायची गरज नाहीये. आता समजा तुम्ही म्हणाल की सर मी एन्शंट आणि मिडिवलची NCERT वाचतोय, ठीक आहे, तर मात्र वाचा. की समजा तुम्हाला कल्चरल आस्पेक्ट मधून त्यांनी काही विचारलं, किंवा इव्हन हडप्पा सिव्हिलायझेशन वरती प्रश्न येऊन गेलेला होता कुठे, UPSC ला पण येऊन गेला होता हडप्पा सिव्हिलायझेशन, किंवा आपण म्हणतो स्वच्छ भारत अभियान आणि तिकडं त्यांनी जोडलेलं होतं वगैरे. तर अशा गोष्टी ते विचारू शकतात तुम्हाला. तो एन्शंट मिडिवलचे NCERT वगैरे तुम्ही वाचताय तर इट्स ओके. किंवा इव्हन तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीसाठीचं समजा पुस्तक वाचताय एखादं, आपण म्हणतो अर्जन देव यांचं पुस्तक आहे, ठीक आहे ना, अर्जन देव यांचं पुस्तक आहे, ठीक आहे. तर अशी NCERT किंवा अशा काही गोष्टी तुम्हाला वाचायच्या असतील, छोटी छोटी पुस्तकं वाचायला, तर ती वाचा. पण तिथं सुद्धा मला असं वाटतं की तुम्ही म्हणजे पुस्तक वाचलं म्हणजे लगेच तुम्ही मार्कांमध्ये आउटपुट काढू शकता असं होत नाही. आउटपुट काढण्यासाठी तुमच्याकडे काहीतरी पिन पॉईंट्स काय असले पाहिजे, मायक्रो नोट्स किंवा पॉईंट्स असले पाहिजे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, लक्षात घ्या. म्हणजे आतापर्यंत मी ऑब्जेक्टिव्हच्या प्रिपरेशनसाठी नोट्स खूप कमी वेळाला सांगितलेले आहेत, पण आता मात्र कुठे डिस्क्रिप्टिव्हच्या प्रिपरेशनसाठी मात्र तुमच्याकडे मायक्रो नोट्स किंवा तुमचं तुमचं स्वतःचं छोट्या छोट्या मटेरियल तयार पाहिजे. GS करावं का, तर यस GS करावं आणि सुरू करावं लवकरात लवकर. GS2 च्या बॅचच्या स्ट्रॅटेजीच्या लेक्चर मध्ये पण सांगितलेलं आहे की GS2 पासून सुरुवात करू शकता. त्याचं रिझन काय, एक तर तुम्हाला काय आहे की तुम्ही प्रिलिम्सला जो केलेला पार्ट आहे त्याची तुम्हाला GS2 मध्ये मदत होते. ठीक आहे, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट की प्रिलिम्स सोडून पण इतर गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. सो ऍडिशनल गोष्टी आहेत ज्या तुम्हाला काय होत असतील त्या ज्या तुमच्यासाठी चॅलेंजिंग असतील. म्हणजे एक थोडंसं तुम्हाला काय म्हणतात त्याला, जे तुम्हाला माहिती आहे तो पण एरिया आहे, आणि जो नाही माहिती तो पण एरिया आहे. सो हा पेपर कव्हर करायला त्यातल्या त्यात लवकर तुम्हाला कव्हर करता येऊ शकतो. तिसरी गोष्ट काय आहे GS2 सुरुवात करू शकण्याची, त्यातल्या त्यात अशी आहे ती म्हणजे रायटिंग. ठीक आहे ना, रायटिंग. ठीक आहे. आता तुम्ही म्हणाल की सर GS4 ने सुरुवात केली तर लक्षात घ्या, आता आपण पण GS4 ने करतो सुरुवात करू शकलो असतो बॅचची, कारण ती बॅच आपली ऑलरेडी झालेली आहे. तर मग त्या बॅचलाच रिपीट लगेच इमिजिएटली कंडक्ट करणं करतो सोपं होतं. पण आपण पण GS2 ने सुरुवात करतो, याचं कारण काय आहे की GS4 ची रायटिंग आहे ना ती उलट एक्सक्लुझिव्ह आहे. म्हणजे
ती तशा प्रकारची रायटिंग तुम्हाला खास करून काय करायला लागेल, ग्रूम करून तुम्हाला ती शिकायला लागेल, की त्याच्यामध्ये काय डेफिनेशन वापरायच्या, डेफिनेशन कशा पाठ करायच्या, केस स्टडीची उत्तर कशी लिहायची वगैरे. त्याच्यापेक्षा मग GS2 ची जी रायटिंग आहे ती उलट तुमच्या कंटेंट वरती आधारित आहे. तुम्हाला वळवायची आहे फक्त, की कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय असतं, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे काय आहे, समजा बेसिक डेफिनेशन माहिती आहे किंवा बेसिक आयडिया माहिती आहे, तर तसं तुम्ही काहीतरी उत्तर लिहिलं आणि मग काय फेडरलिझमच्या काही तरतुदी लिहिल्या आणि मग नंतर काहीतरी एक्झाम्पल लिहिले. हे वळवणं त्यातलं ते जास्त सोपं आहे. कारण का, इथिक्स मध्ये तर तुम्हाला किंवा GS4 मध्ये तुम्हाला आधी कंटेंट करायला लागेल जास्त करून. ठीक आहे, आधी कंटेंट डेव्हलप करायला लागेल आणि मग तुम्ही काय कराल, रायटिंग कडे हळूहळू वळाल. ओके. सो त्याऐवजी तुम्ही इथं काय करू शकता या बाबतीमध्ये, आता पुन्हा सांगतो, तुम्ही बॅचला आहात का नाही हा प्रश्न इथं मॅटर करत नाही. हे मॅटर करतं की तुम्ही GS सुरू करायचं कुठून सुरू करू शकता. त्यातल्या त्यात मला असं वाटतं GS2 असेल, किंवा इव्हन तुमच्यापैकी काही जण वाटलं की सर GS1 मधला कंटेंट आहे हिस्ट्री जॉग्राफी, तिथून सुरू करतो. लक्षात ठेवा, GS1 हा कंटेंट ओरिएंटेड आहे. ठीक आहे, हिस्ट्री मधल्या काही गोष्टी माहित असतील तर माहित असतील, नाही तर नाही. किंवा ज्योग्राफी मधल्या काही गोष्टी माहित आहेत तर माहित आहेत, नाही तर नाही. GS2 हा फक्त कंटेंट ओरिएंटेड नाही आहे, कन्सेप्च्युअल किंवा अनालिटिकल ओरिएंटेड आहे. सो तिथं तुम्ही रायटिंग काय करू शकता, तुमच्या ट्रॅडिशनल नॉलेजला रायटिंग मध्ये कसं कन्वर्ट करता येईल. म्हणजे तुमच्याकडे काहीतरी बेसिक नॉलेज आहे, त्याला रायटिंग मध्ये कन्वर्ट करणं. तर हे इथं कुठे GS2 मध्ये तुम्हाला करता येऊ शकतं. सो तिथून तुम्ही काय करू शकता, एक प्रकारे त्या ह्याच्यामध्ये एंट्री मारू शकता. म्हणजे सिक्वेन्स पण आपण परत बघूया की काय नेमकं करताय. त्यानंतर काय, करंट वरती भर देऊ नका हे सध्या तरी. म्हणजे आपल्यापैकी बरेच जण काय करतात ना, खूप जास्त करंटचे मॅगझिन्स म्हणजे UPSC वगैरे सुद्धा, की आता डिस्क्रिप्टिव्हची तयारी करायचं, करंट बद्दल खूप विचारतील. मी पुन्हा सांगतो, किंवा आधीच्या लेक्चर मध्ये पण मी सांगितलं होतं, GS2 मध्ये ठीक आहे ना, काही भाग IR बाबतीमध्ये करंट मधला येईल. ठीक आहे, किंवा जर बाकी काही करंट आलं तर मग काय, उपराष्ट्रपतींबद्दल आता काय जे काही करंट मध्ये चालू आहे त्या अनुषंगाने उपराष्ट्रपतींबद्दल प्रश्न लिहून गेला की आता ट्रीला सुद्धा. ठीक आहे, किंवा 371 बद्दल काही ना काही चालू आहे सध्या, तर 371 मध्ये मणिपूर बद्दल चालू आहे, आता त्यांनी प्रश्न विचारला तुम्हाला 371 बद्दलचा, तर करंटच्या अनुषंगाने प्रश्न येतो, पण तो ट्रॅडिशनल किंवा काय म्हणूया आपण एक प्रकारे कसा प्रश्न येतो, स्टॅटिक प्रश्न येतो. किंवा इलेक्शन बद्दल प्रश्न येईल तर वन नेशन वन इलेक्शन सारखा प्रश्न येईल. म्हणजे करंट मधले सुद्धा प्रश्न म्हणजे काय, फक्त करंट एकदमच काय ते एखादी कुठली तरी कॉन्फरन्स हे नाही विचारणार आहे तुम्हाला. ते तुम्हाला करंट मध्ये जरी प्रश्न विचारणार असतील तर IR मधला समजा इंडस वॉटर ट्रिटी असेल समजा, ठीक आहे, किंवा US आणि इंडिया मधलं सध्या मध्यंतरी जे काही झालं कन्फ्रंटेशन असेल किंवा वाद असेल, तर तसे प्रश्न येतील. पण याचा अर्थ असा नाहीये की तुम्ही फक्त आणि फक्त करंटच अति करावं. अजिबात अति करंट करू नका. सिलेबस पॉईंट खूप वेगळे असतात, सिलेबस पॉईंट नुसार प्रश्न येतात. आपली MPSC ची पहिली मेन्स आहे, तर सिलेबसला धरून स्टिक राहून जर तुम्ही प्रश्नांची तयारी केली तर खूप चांगली तयारी तुम्ही करू शकता. आणि हे तर मी GS2 चं सांगतोय. GS1 मध्ये ठीक आहे, हिस्ट्री जॉग्राफी हा स्टॅटिक पार्ट आहे, वर्ल्ड हिस्ट्री हा स्टॅटिक पार्ट आहे, सोसायटी हा पार्ट राहतो, है ना, सोसायटी हा पार्ट राहतो. तर सोसायटीसाठी वगैरे जर तुम्हाला करंटच्या अनुषंगाने काही विचारलं तर ते विचारतील. तरी सुद्धा सांगतो की सोसायटीसाठी वगैरे सुद्धा खूप जास्त करंट वरती अति भर दिला नाही पाहिजे. ओके. जॉग्राफी मध्ये त्यांनी आयोगाने प्रश्न काय विचारला होता, UPSC प्रश्न काय विचारला होता, तर जे काही आपले हे टायफून्स आणि हे जे काही चक्रीवादळ वगैरे असतात तर त्यांचं नेमिंग कसं केलं जातं, नाव कशी दिली जातात वगैरे, हे त्यांनी प्रश्न विचारला होता. आता हा थोडासा करंटच्या अनुषंगाने त्यावेळेसचा प्रश्न होता. आता हे सगळ्यांना माहित झालं. आता पण सांगण्याचा उद्देश हा आहे की करंट वरती अति भर द्यायचा नाही. फॉर एक्झाम्पल GS3 मध्ये पण तुम्हाला असं वाटेल की सर आम्हाला खूप करंट करायला लागेल. नाही, GS3 मध्ये सुद्धा LPG, त्याचा होणारा इंडस्ट्रियल पॉलिसीवरचा परिणाम, पॉवर्टीवरचा परिणाम, लँड रिफॉर्म्स, स्टॅटिकच टॉपिक आहेत. फूड इंडस्ट्रीजचे काय म्हणूया आपण, एक प्रकारे बॅकवर्ड आणि फॉरवर्ड लिंकेज स्टॅटिकच बऱ्यापैकी टॉपिक आहेत. ते व्यवस्थित करा आधी आणि मग तुम्ही करंटचा विचार करा. करंटचा विचार तुम्हाला कुठे करायला लागेल, मे बी तुम्हाला सायन्स आणि टेक मध्ये करंटचा विचार करायला लागेल. ते सुद्धा खूप अति नाही. तुम्ही UPSC क्वेश्चन बघा सायन्स टेकचे, नॅनो टेक्नॉलॉजी आयोगाने विचारले, बायोटेक्नॉलॉजी विचारले, आणि नॅनो टेक्नॉलॉजीमध्ये काय स्पेसिफिक टेक्नॉलॉजी प्रत्येक वेळेला विचारली असं नाही आहे, तर बऱ्याच वेळेला. किंवा आयोगाने करंट मध्ये काय विचारलं होतं, कुठे UPSCने DRS विचारलं होतं, मला वाटतं डिसिजन रिव्ह्यू सिस्टम किंवा अंपायर रिव्ह्यू सिस्टम वगैरे विचारली होती. आणि त्यासाठी कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजीज विचारल्या म्हणजे वापरतात ते विचारलं होतं. म्हणजे जनरल नॉलेजचा क्वेश्चन होता तो, कोणी UPSCने म्हणतोय मी. याचा अर्थ काय, सायन्स टेक मध्ये कदाचित तुम्हाला थोडंसं करंट करायला लागेल. ठीक आहे. आता GS4चा आणि करंटचा काय संबंध आहे का? खूप कमी संबंध आहे. जो काही असेल तो केस स्टडी एखाद्या करंट अनुषंगाने येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आता जर तुम्ही पिंपरखेडचं जर उदाहरण घेतलं किंवा आपल्या जुन्नर शिरूरचं एक्झाम्पल घेतलं तर बिबट्याचा इश्यू खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. कदाचित बिबट्यावरून एखादी केस स्टडी आली की काय नेमकं कसं करायला पाहिजे, किंवा वन विभागाने काय रिस्पॉन्स दिला पाहिजे, किंवा पार्टिसिपेटरी काय म्हणूया आपण सिव्हिल सोसायटीच्या पार्टिसिपेशनने आपण हे कसं कंट्रोल करू शकतो वगैरे, असं काही प्रश्न विचारला तर तसा काहीतरी करंटचं केस स्टडी येईल. पण त्यासाठी पण तुमचं केस स्टडी सॉल्व्ह करण्याची पद्धत तुम्हाला माहिती पाहिजे, रादर दॅन तुम्ही करंटचा इश्यू तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला तो एक्झॅक्ट करंटचा इश्यू माहिती असेल नसेल तरी चालतं,
तुमचं रायटिंगची एक स्टाईल डेव्हलप झालेली पाहिजे. आणि मग जर तुम्ही GS4 मधली थेरी बघितलात, तिथं तर तुम्हाला काही तसा फार विषय येत नाही, लक्षात ठेवा. आणि इव्हन ऑप्शनल मध्ये पण सांगतो की तुमचे सिलेबस पॉईंट ठरलेले आहेत, त्याच्यावरती आधी जोर देणं गरजेचं आहे. ओके. कारण का त्या सिलेबस पॉईंट बद्दल तुम्हाला स्टॅटिक डेटा माहित असल्यानंतर जे उत्तर लिहिता येतं ते नुसतं करंट करून लिहिता येत नाही. बऱ्याच वेळेला करंटचा काही संबंध पण लागत नाही. सो अति जास्त काय म्हणूया, करंट वरती भर देणं हे चुकीचं ठरू शकतं. त्याला फार महत्व देऊ नका. आणि मी हे का सांगतो म्हणजे अजून एक रिझन सांगतो करंट बद्दल फार का नाही करायचं. समजा आपण असं म्हणूया की तुम्ही या वर्षीची मेन्स दिली, ठीक आहे, पण मग तुमचा स्कोर एका विशिष्ट लेवलच्या पुढे नाही आला. ठीक आहे. जेव्हा तुमचा स्कोर एका विशिष्ट लेवलच्या पुढे नाही आला किंवा तुम्ही इंटरव्ह्यूला कॉल नाही आला, त्याचं बेसिक रिझन असणार आहे तुमचा स्टॅटिक डेटा कमी पडणार आहे, कीवर्ड्स कमी पडणार आहे, कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, तुमचं रिप्रेझेंटेशन किंवा प्रेझेंटेशन कमी पडणार आहे. करंट कमी पडलं म्हणून तुमची मेन्स निघाली नाही असं होणार नाही. बरं, समजा आपण असं म्हणूया की तुमची नाही निघाली, आता म्हणजे आपण म्हणतोय मेन्स नाही निघालेली आहे, तर पुढच्या वर्षी समजा परत तुम्ही मेन्सला याल, परत करंट चेंज होणार आहे, करंट कंटेक्स्ट चेंज होणार आहे, मग परत तुम्ही त्यावेळेस करंट करणार. त्यापेक्षा तुमची ही पहिली मेन्स आहे ना, तर तुम्हाला सरळ सरळ सांगणं म्हणजे डिस्क्रिप्टिव्हची पहिली मेन्स आहे म्हणून सांगतो, स्टॅटिक सिलेबस खूप जास्त चांगला करायचा आहे. जेवढं स्टॅटिक सिलेबस चांगला कराल तेवढं तुम्हाला पुढे पण, जर समजा आपलं ह्याच सगळ्या ह्याच्यामध्ये सगळं नाही झालं सिलेक्शन, ठीक आहे, जागा कमी असल्यामुळे समजा नाही आपलं सिलेक्शन होऊ शकलं, तर तुम्ही पुढच्या सगळ्या गोष्टींसाठी रेडी राहता. हे खूप महत्वाचं आहे. हे प्रॅक्टिकल किंवा प्रुडंट अप्रोच असं असतो, नाहीतर तुम्ही काही करत बसाल निबंध. बऱ्याच जणांचं असं असतं की सर आता मी एसएची तयारी आता पहिल्यापासून करतो, ठीक आहे ना. कोणीतरी सहज बोलता बोलता म्हणते की नाही पहिल्या दिवशीपासून आपण काय एसए कडे वेगळं लक्ष दिलं पाहिजे वगैरे. लक्षात ठेवा, एसए बद्दल आता तयारी करायची नाही. ठीक आहे. तुमची आधी ऑप्शनलची बेसिक रायटिंग स्टाईल क्रिएट होऊ द्या. तुमची आधी GS2 सारख्या सिलेबस पॉईंटची रेडी होऊ द्या रायटिंग स्टाईल. तुमची इथिक्सची रायटिंग स्टाईल डेव्हलप होऊ द्या. एकदा GS2, GS4, GS3, GS1 ऑप्शनलची रायटिंग स्टाईल डेव्हलप झाल्यानंतर तुम्हाला एसए साठी वेगळी रायटिंग स्टाईल डेव्हलप करावी लागत नाही. ठीक आहे. आता महत्वाची गोष्ट म्हणजे काय, युपीएससीचे एसे हळूहळू फिलॉसॉफिकल याच्याकडे वळाले. ठीक आहे. आता एमपीएससी एसे कसे विचारणार आपल्याला माहिती नाही. 4-4 विषयापैकी एक विषय त्यांना आपल्याला निवडायला देतात. ते 4 पैकी 1 असं सांगितलेलं असतं. आता विषय कसे निवडतील माहिती नाही, पण बऱ्याच वेळेला असं पण होऊ शकतं की पुन्हा एकदा वन नेशन वन इलेक्शन सारखा, डेमोक्रेसी बद्दल सारखा वगैरे असे तुम्हाला रिपीट केले जाऊ शकतात किंवा विचारले जाऊ शकतात. सो तुमची जर एकदा रायटिंग स्टाईल जीएस आणि आपण म्हणजे ऑप्शन मध्ये डेव्हलप झाली की मग तुम्हाला एसे काय करायचं आहे व्यवस्थित लिहिता येणार आहे. सो मला असं वाटतं की या तयारीमध्ये एसे हा जो काही पॉईंट असेल हा लॅटर पार्ट ऑफ आपण म्हणूया प्रिपरेशन मध्ये यायला पाहिजे, आधीच्या प्रिपरेशन मध्ये नाही यायला पाहिजे. हेच प्रॅक्टिकल आस्पेक्ट आहेत, लक्षात ठेवा. त्यासाठी हे लेक्चर घेतोय. सो जीएस सुरू करा, आधी जीएस सुरू करा. यात सुद्धा GS1 GS2 काय करू शकता याच्याने सुरुवात करू शकता असं म्हणलेलं आहे. आता GS1 GS2 का लिहिलंय मगाशी पण सांगितलं. GS1 मध्ये हिस्ट्री जॉग्राफी आहे, तो पण तुमचा कंटेंट आहे, त्याच्यानुसार तुम्ही ते काय करू शकता वळवू शकता. GS2 मध्ये पण तुमच्याकडे एक बेसिक कंटेंट आहे थोडा थोडा, तर त्याच्या अनुषंगाने तुम्ही ऍटलीस्ट म्हणजे भीती जी आहे ना रायटिंगची ती या 2 पेपरच्या बाबतीमध्ये रायटिंगच्या बाबतीमध्ये तुम्हाला फार वाटणार नाही. सुरुवात तुम्ही इथून ऍटलीस्ट नक्कीच करू शकता. त्याच्यानंतर काय, GS1 स्वतः करू शकता असं दिलेलं आहे. आता प्रत्येक जीएस बद्दल इथं थोडं थोडं दिलेलं आहे. काय तर GS1 मध्ये बऱ्याचशा गोष्टी ह्या तुम्ही स्वतःच करण्यासारख्या पण आहेत. फॉर एक्झाम्पल हिस्ट्री आणि कल्चर आणि आपण म्हणूया की जॉग्राफी आहे समजा, त्यातल्या त्यात काय तुम्हाला मे बी कल्चरल पार्ट साठी काहीतरी समजा गायडन्स लागेल, तो सुद्धा समजा नोट्स बेसिक केला तरी चालतील. किंवा काय वर्ल्ड हिस्ट्रीसाठी मे बी तुम्हाला गायडन्स लागेल, पण जर तुम्ही वर्ल्ड हिस्ट्रीचे क्वेश्चन बघितले ना युपीएससी मध्ये, तर बऱ्याच वेळेला एक पण क्वेश्चन वर्ल्ड हिस्ट्रीवरती विचारलेला नाहीये. किंवा बऱ्याच वेळेला काय झालेलं आहे की वर्ल्ड हिस्ट्रीवरती एकच क्वेश्चन विचारलं, म्हणजे एकपेक्षा जास्त एखाद्या परीक्षेमध्ये प्रश्न विचारला नाहीये. म्हणजे ओव्हरऑल जर वर्ल्ड हिस्ट्रीवरचे क्वेश्चन बघितले आतापर्यंतचे, तर 3-4 क्वेश्चनच्या वरती आयोग गेलेलंच नाहीये, कोण युपीएससी सुद्धा मागच्या 12 वर्षांमध्ये. सो असे जे काही टॉपिक आहेत त्याच्यावरती फार आता भर देण्याची गरज नाही. तुम्ही तुमचं जे काही हिस्ट्री जॉग्राफी आतापर्यंत केलेलं असतं त्याला जोडायचं असतं. ठीक आहे. कशाशी, तुमच्या या राज्यसेवेच्या राज्यसेवेच्या मेन्सच्या GS1च्या सिलेबसची. ओके. सोसायटीमध्ये पण सगळं डिटेलमध्ये वेगळं करायची गरज नाहीये सध्या. बघून ठेवायचं सिलेबस, त्याच्यावरती येणारे क्वेश्चन्स, त्याच्यासाठी काय काय लागतं एवढं बघून ठेवायचं, तेवढं सुद्धा तुम्हाला चालून जात. ओके. आता बघा, GS2 हे लिखाणासाठी आयडियल असं लिहिलेलं आहे. पुन्हा सांगतो GS2 का लिखाणासाठी आयडियल आहे, तर कंटेंट आहे बेसिक. तुमच्याकडे कोळंबे सरांचं पुस्तक वाचलं असेल, लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक वाचलं असेल, ठीक आहे, किंवा इतर कुठलं तरी तुम्ही आपल्या बोर्डच्या आपल्या नोट्स वाचले असेल, हे पुस्तक समजा तुम्ही वाचलेलं आहे, आता त्याच्या आधारावरती तुम्ही लिखाण करायला घेता. किंवा फॉर एक्झाम्पल आपण बॅच मध्ये सुद्धा हेच करणार आहे की काय, की जे काही तुमचा बेसिक कंटेंट आहे त्याला आपल्याला लिखाणामध्ये किंवा डिस्क्रिप्टिव्ह मध्ये कसं वळवायचंय. आणि मग काय जो काही GS2 मधला 35% सोडून जो इतर पार्ट आहे जो
ऑदर आहे, म्हणजे आपण म्हणूया की काय ते कोर पॉलिटी सोडून आहे, तर तो पण आपण कव्हर करण्याचा किंवा त्याच्यावरती पण रायटिंग करण्याचा प्रयत्न करणार आहोत. लिखाणासाठी ऍक्च्युअली हा विषय जो आहे तो खूप आयडियल आहे, हा आणि GS4. म्हणजे मला असं वाटतं की लिखाणासाठी हे दोन विषय खूप आयडियल आहेत. नंतर GS4चा जो आहे तर तो तुम्ही खूप सराव करायला लागतो. लक्षात ठेवा, GS4 हा असा सब्जेक्ट आहे खूप हाय स्कोरिंग असू शकतो. कन्सेप्च्युअल क्लॅरिटी खूप चांगली पाहिजे. म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल अपॅथी म्हणजे काय, मग अपॅथी आणि सिंपथीमध्ये काय फरक असतो, एम्पथी मध्ये काय फरक असतो, आणि मग नंतर काय कम्पॅशन मध्ये काय फरक असतो. म्हणजे काय आपण म्हणतो की हे सगळे जे आहेत ते माणुसकीचे 4 टप्पे आहेत असं म्हणलं जातं. ठीक आहे ना. अपॅथी, ठीक आहे, त्याच्यानंतर सिंपथी, त्याच्यानंतर एम्पथी, आणि काय कम्पॅशन. ठीक आहे, तर हे असे 4 टप्पे आहेत वेगवेगळे. ठीक आहे, म्हणजे काय, तुम्ही उदासीन असणं एखाद्या गोष्टीच्या बाबतीमध्ये, तुमच्या मनामध्ये सहानुभूती असणं, तुमच्या मनामध्ये सहवेदना असणं, आणि तुमच्या मनामध्ये करुणा असणं, हे अशा टप्पे आहेत वेगवेगळे की ज्याच्यामध्ये काय माणूस इमोशनली इन्व्हॉल्व्ह होत जातो. ठीक आहे, एखाद्याच्या दुःखामध्ये, आणि त्याच्यानुसार त्याचे हे सगळे टप्पे बदलतात. मग आता GS4 मी का म्हणतो की लिखाणाच्या सरावासाठी खूप महत्वाचं आहे. बऱ्याचशा वेळेला ना GS4 मध्ये कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग तर मॅटर करतेच. ठीक आहे, कीवर्ड्स पण मॅटर करतात, आणि प्रेझेंटेशन पण खूप मॅटर करतं. म्हणजे समजा एखाद्याला, समजा त्यांनी विचारलं व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सिम्पथी आणि एम्पथी, जर तुम्ही अशा प्रकारची एखादी डायग्राम काढला, ठीक आहे ना, ठीक आहे, समजा तुम्ही अशा प्रकारची एखादी डायग्राम काढला, ठीक आहे, की इथं तुम्ही अपॅथी दाखवलीत, आणि मग नंतर तुम्ही इथं काय दाखवलं, कम्पॅशन दाखवलं, आणि मग काय इकडे तुम्ही सिम्पथी आणि एम्पथी दाखवलीत. ठीक आहे, आणि तुम्ही असं लिहिलं की याच्यामध्ये काय इमोशनल इन्व्हॉल्वमेंट, ठीक आहे, ही वाढत जाते या साईडला गेलात तर. असं जर काही तुम्ही छोटी जरी आकृती काढली ना, तर याच्यामुळे खूप मार्क वाढतात. लक्षात ठेवा, म्हणजे GS4 तुम्हाला थेरॉटिकल वाटेल, पण त्याला जर तुम्ही अशा पद्धतीने रिप्रेझेंट करू शकलात ना, तर खूप मॅटर करतं. ते बघणार आहे आपण ते सुद्धा GS4च्या बॅच मध्ये 21 डिसेंबरच्या नंतर, म्हणजे तुमची कंबाईनची परीक्षा झाल्यानंतर. लक्षात घ्या की कन्सेप्ट मॅटर करतील, कीवर्ड्स मॅटर करतील, आणि काय तुमचे काय आपण म्हणूया प्रेझेंटेशन पण खूप मॅटर करेल. सो GS4 सुद्धा लिखाणाचा सराव करण्याचा विषय आहे, पाठांतराचा विषय. पण पाठांतर काय म्हणूया आपण, आपल्या किती आपलं आताचे पुस्तक आहे GS4, ते मला वाटतं 180 पानांचं वगैरे आहे. 180 पानांच्या पाठांतरामध्ये तुम्ही GS4 कम्प्लीट करू शकता, आणि मग केस स्टडीचा सराव करू शकता. सो हे इतकं खरं तर सफिशियंट आहे GS4 साठी. आपण मी पुन्हा सांगतो की सराव, लिखाणाचा सराव जो आहे तो GS4 साठी खूप महत्वाचा ठरेल. आणि त्याच्या कन्सेप्ट पाठ करणं, समजून घेणं, त्याच्यामध्ये वेगळे एक्झाम्पल्स असतील. त्याच्यानंतर काय मराठी जो आपला अँगल आहे, महाराष्ट्राचा जो अँगल आहे, तो GS4 मध्ये वापरू शकणं, ह्याला पण खूप महत्व असेल. लक्षात ठेवा, तो अँगल तुम्ही जर वापरला ना, तुमचे मार्क खूप हाय जातील. म्हणजे आपण आपल्या बॅच जी मध्यंतरी झाली बॅच, त्या बॅच मध्ये आपण मुद्दाम पसायदान असेल, अब्राहम लिंकनांचं पत्र असेल, किंवा मनाचे श्लोक असतील, तुकारामांचे अभंग असतील, सगळं 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 आपण काय केलं, इथिक्सच्या पेपरमध्ये वापरलं. त्याचा प्रचंड फायदा होतो. म्हणजे ते तुमची उत्तर इतरांसारखी उत्तर राहणार नाहीत. आणि आपल्या बॅच मध्ये झालेलं आहे की इंग्लिशवाल्या मुलांना आपल्या मराठीवाल्या मुलांचा जे लिखाणाचा जो काही उत्तराचे जे काही हे आहे, पद्धत आहे, ते बघून आपल्या इंग्लिश मध्ये लिहिणाऱ्या मुलांना कॉम्प्लेक्स आला की सर हे तर एवढं भारी लिहायला लागलेत की मराठीतल्या सगळ्या गोष्टी वापरायला लागले इथिक्स मध्ये, आमचं कसं. सो बी व्हेरी आपण म्हणूया की पर्टिक्युलर कॅटेगोरिकल, की इथिक्सची तयारी आपल्याला खूप विशिष्ट पद्धतीने करायची आहे. सो अप्रोच काय ठेवायचा या मेन्ससाठी, ओव्हरऑल प्लॅनिंगसाठी, ठीक आहे. अप्रोच काय ठेवायचं बघा, IOA असं लिहिलेलं आहे. IOA म्हणजे काय, तर इरा ऑप्टिमम अप्रोच. ठीक आहे, या आधी पण मी बोललेलो आहे, आता तुम्ही बघितलं असेल नसेल याच्या आधीचं लेक्चर. पण मॅक्स एक अप्रोच असतो, एक मिनिमॅलिस्ट अप्रोच असतो. ठीक आहे, म्हणजे खूप पुस्तकं, खूप नोट्स, खूप काय काय करायचं. ठीक आहे, आणि काय काहीच नाही करायचं. म्हणजे अरे हा, हे तर मी वाचलंय, हे तर वाचलंय, लिखाण नाही करावं लागत, हे पण नाही करावं लागत, इतकं नाही करावं लागत, वगैरे वगैरे, असं करून काही जण गडबडतात. त्याच्यामध्ये कुठेतरी येतो तो म्हणजे काय ऑप्टिमम अप्रोच. ऑप्टिमम अप्रोचचा असा अर्थ असतो की तुम्ही कन्सेप्ट व्यवस्थित क्लिअर करणं, कीवर्ड्स व्यवस्थित करणं, इंट्रोडक्शन आणि कन्क्लुजन्स वेगवेगळ्या प्रकारचे लिहून पाहणं, ठीक आहे, काही गोष्टी तपासून घेणं वगैरे. आणि काय मिनिमम आपण म्हणूया, मिनिमम म्हणण्यापेक्षा आपण म्हणूया ऑप्टिमम, आपण म्हणूया की एक विशिष्ट प्रकारचं मटेरियल करणं, आणि मिनिमम रिसोर्सेस, म्हणजे मला म्हणायचं होतं की मिनिमम रिसोर्सेस वापरणं. म्हणजे एकच रिसोर्स आपण रिपीटेडली वाचला तर त्याचा जास्त आपल्याला फायदा होऊ शकतो. त्याच्यामध्येच व्हॅल्युएशन करणं, त्याच्यामध्येच कीवर्ड्स लिहिणं, त्याचा खूप जास्त आपल्याला फायदा याच्यामध्ये होऊ शकतो. सो ऑप्टिमम अप्रोच आपल्याला वापरायचा. आणि हा ऑप्टिमम अप्रोच फक्त तयारीमध्ये नाही, म्हणजे अभ्यास करताना, रिसोर्सेसच्या बाबतीमध्ये,
बुक्सच्या बाबतीमध्ये, याच्या बाबतीमध्ये फक्त हा आपण ऑप्टिमम अप्रोच नाही वापरणार आहे, तर हा आपण अप्रोच लिखाणाच्या बाबतीमध्ये पण वापरणार आहोत. म्हणजे आपल्याला एका प्रश्नाचं उत्तर है ना खूप जास्त परफेक्ट लिहायचं, ठीक आहे, आणि 5 प्रश्न सोडून द्यायचे असं करायचं नाही. त्यापेक्षा आपल्याला 19 किंवा 20 प्रश्न, 20 प्रश्नांपैकी 15 प्रश्न खूप परफेक्ट लिहायचे सर, असं करण्यापेक्षा 20 प्रश्नांपैकी 20 प्रश्न किंवा 19 प्रश्न आपण काय थोडेसे ऍव्हरेज किंवा अबो ऍव्हरेज किंवा गुड एरिया मधले जरी लिहिले तरी आपल्याला खूप चांगले मार्क येऊ शकतात. हे तुम्हाला कळायला पाहिजे. म्हणून पण आपण त्याला म्हणतो की लिखाणाचा सुद्धा तुमचा अप्रोच जो आहे तो खूप ऑप्टिमम पाहिजे. ओके. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला या सगळी तयारी करत असताना तुम्हाला कमीत कमी पुस्तकं वापरायची आहेत आणि तुम्ही कमीत कमी कन्फ्युजन करून घ्यायचं आहे. म्हणजे मल्टिपल रिसोर्सेस जर तुम्ही वापराल, मल्टिपल रिसोर्सेस जर तुम्ही शेवटच्या रिव्हिजनसाठी ठेवाल तर ते तुम्हाला नंतर गॅदर करता येणार नाहीत, म्हणजे शेवटच्या रिव्हिजन मध्ये, आणि मग नंतर तुम्हाला काय उत्तर सुचणार नाही. मग आता मी पुन्हा म्हणतो की ऑब्जेक्टिव्ह साठी मी वेगळं म्हणायचो, आता मात्र मी वेगळं म्हणतोय. डिस्क्रिप्टिव्ह साठी मात्र तुम्ही काय करायला पाहिजे, बऱ्यापैकी प्रत्येक पॉईंट बद्दलचे तुमच्याकडे पॉईंट तयार पाहिजे. आता जे काही GS4 ची आपण बॅच घेतली त्यावेळेला आपण काय केलं होतं की आपलं जे मटेरियल आहे 180 पानांचं, त्या मटेरियलमध्येच आपण सगळं व्हॅल्युएशन वगैरे करून ठेवलं होतं. एक वर्कबुक आपण तयार केलं, आपलं मुलांनी प्रॅक्टिस केलेलं ते वर्कबुक आणि आपल्या नोट्स एवढं जर तुम्ही काय रिपीटेडली केलं तर त्याच्यातून खूप चांगले मार्क येऊ शकतात. रादर दॅन काय करणं की तुम्ही परत अजून एक इथिक्सचं पुस्तक आणायचं, मग अजून UPSC एक आणायचं, मग अजून कोणीतरी टॉपरचे हे बघायचं, जे काय तुम्ही बघाल ना ते तुम्ही सगळं एकत्र आणण्याचं तुमच्याकडे हातखंडा पाहिजे. जर तसं केलं तर बेस्ट आहे, मग तुम्हाला चांगले मार्क येतील. त्यानंतर सिलेबस डिकोड करायचा. सिलेबस डिकोड कसा करायचा, याच्यासाठी आपण काय GS2चं एक सिलेबस आणि PYQचं डिकोडिंगचं लेक्चर ऑलरेडी घेतलेलं आहे. ते अपलोड पण झालं असेल मे बी, जर नसेल झालं तर ते अपलोड होईल. ते लेक्चर तुम्ही काय करू शकता त्याच्यामध्ये बघू शकता. प्रत्येक सिलेबसला डिकोड करायचं, त्याच्यामध्ये नेमके प्रश्न काय विचारत UPSCनी, MPSC काय विचारू शकते त्याचं प्रेडिक्शन लावायचे आणि त्याच्यानुसार त्याच्या आजूबाजूला तयारी करायची. म्हणजे सिलेबस पॉईंट किती पण वेग असेल, हे ना, सिलेबस पॉईंट किती पण वेग असेल तर उगीच काहीतरी त्याचा फापट पसार करायचा. फॉर एक्झाम्पल GS2 मधला सिलेबस पॉईंट आहे की वेलफेअर स्कीम्स. वेलफेअर स्कीम्स मग किती पण आहेत, मग त्या सगळ्याच वेलफेअर स्कीम्स नाही करायच्या आपल्याला. ठराविक काय वेलफेअर स्कीम्स काय करायचे, प्रॉज अँड कॉन्स करून ठेवायचे, चांगल्या वाईट बाजू करून ठेवायच्या. कुठली स्कीम आली तर त्याच अँगलनी काय करायचं, इतर स्कीमचं पण अनालिसिस करण्याचा प्रयत्न करायचा. हे हातखंडा तुम्हाला परीक्षेमध्ये वापरावा लागेल किंवा तयारीमध्ये वापरावा लागेल. ठीक आहे. नंतरची गोष्ट म्हणजे हे सिलेबस डिकोडिंग तर खूप महत्वाचं आहे, ते त्या लेक्चरमध्ये तुम्ही बघून घ्या. प्रत्येक पॉईंट नीट करायचा. ठीक आहे. आता बघा, सिलेबस डिकोडिंग करायचं आणि मग प्रत्येक पॉईंट नीट करायचा अर्थ काय आहे, तर सिलेबस समजा GS2चा सिलेबस बघितला ना 21 टॉपिक आहे. ओके. आणि जर तुम्ही GS4चा बघितलं तर 7 टॉपिक आहेत. आता 7 मध्ये डिव्हिजन खूप आहे त्याच्यामध्ये, पण मग 7 टॉपिक मधलं जे डिव्हिजन आहे ना, तर ते डिव्हिजन मधला एक एक शब्द खूप महत्वाचा आहे. तर त्यांनी समजा शब्द कंपॅशन वापरला असेल, एम्पथी वापरला असेल, सिम्पथी वापरला असेल, प्रॉबिटी वापरला असेल, ऑनेस्टी इंटिग्रिटी शब्द वापरला असेल, प्रत्येक शब्दाचं तुम्हाला अर्थ माहित असणं, त्याचे एक्झाम्पल्स माहित असणं, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगल माहित असणं, फिलॉसॉफिकल, कॉन्स्टिट्युशनल, लीगल, टेक्निकल, ठीक आहे, पॉलिटिकल, ठीक आहे, सोशल, इकॉनॉमिक, कल्चरल अँगल माहित असणं गरजेचं आहे. जेवढे तुम्हाला त्या शब्दाबद्दलचे वेगळे अँगल माहिती असतील तेवढं तुम्हाला काय होईल, उत्तर तुमचं आणखी चांगलं होऊ शकतं, तुम्हाला मार्क चांगले येऊ शकतात. सो प्रत्येक पॉईंट बद्दल तुम्हाला काय करायचं, अभ्यास नीट करायचा आहे. आता बघा, एक खूप महत्वाची गोष्ट जी तुम्हाला या पूर्ण, आणि हे जी गोष्ट मी आता जी म्हणणार ती UPSC साठी सुद्धा आता लागू आहे. 12 वर्ष झालेत UPSCचा तो जो पॅटर्न आहे तो कंटिन्यू करतोय आपण, आणि तो MPSCचं पहिलंच वर्ष आहे. आणि MPSC साठीच्या पहिल्या अटेम्प्ट साठी पण तो लागू आहे. आणि MPSC साठीच्या डिस्क्रिप्टिव्ह साठीच्या कायमच्या इथून पुढच्या 5 वर्ष काय 10 वर्ष चालू द्या हाच पॅटर्न, तरी सुद्धा हाच मुद्दा लागू होणार आहे. कुठला मुद्दा, इथे एक वाक्य लिहिलेलं आहे आपण, हॉरिझॉन्टल कव्हरेज जास्त पाहिजे, व्हर्टिकल कमी पाहिजे. ठीक आहे. हॉरिझॉन्टल कव्हरेज जास्त पाहिजे, हॉरिझॉन्टल. ठीक आहे. अजून याला वाढवू आपण, हॉरिझॉन्टल जास्त पाहिजे, व्हर्टिकल कमी पाहिजे. हे आहे व्हर्टिकल कव्हरेज. ठीक आहे. आणि हे आहे हॉरिझॉन्टल कव्हरेज. आता याचा अर्थ काय असतो, हा सुद्धा आपला इरा ऑप्टिमम अप्रोच मध्ये तुम्ही पकडू शकता हा मुद्दा. आता लक्षात घ्या, हॉरिझॉन्टल कव्हरेज म्हणजे काय. समजा GS2 मध्ये 21 सिलेबस पॉईंट आहेत फॉर एक्झाम्पल, आणि GS4 मध्ये आपण म्हणूया 7 सिलेबस पॉईंट आहेत आणि त्याच्यामध्ये काही सब टॉपिक आहेत. तर ह्या प्रत्येक सब टॉपिक बद्दल तुम्हाला काही ना काही माहिती पाहिजे. बेसिक 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 गोष्टी तुम्हाला माहितीच पाहिजे. ठीक आहे. किंवा काय, ह्या 21 सिलेबस टॉपिक मधल्या प्रत्येक टॉपिक बद्दल जे काही PYQs विचारलेत, प्रश्न विचारलेत,
त्याच्याबद्दल तुम्हाला थोडं 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 का असे ना माहिती पाहिजे. ओके, याला काय म्हणतो आपण, हॉरिझॉन्टल स्प्रेड जो आहे तुमच्या अभ्यासाचा, ठीक आहे, तर तो खूप चांगला पाहिजे, लक्षात ठेवा. ठीक आहे, हॉरिझॉन्टल जो स्प्रेड आहे तो खूप चांगला पाहिजे. आता व्हर्टिकल स्प्रेड म्हणजे काय असतो? आता व्हर्टिकल स्प्रेड म्हणजे असतो की फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया या 21 टॉपिक मधला एक टॉपिक आहे, तो म्हणजे कोणता, मी जसं आता म्हणलं वेलफेअर स्कीमचा आहे किंवा आयआरचा आपण म्हणूया, आयआरचा टॉपिक आहे. आता हे आयआरचा हॉरिझॉन्टल स्प्रेड म्हणजे काय? तर आयआरचा हॉरिझॉन्टल स्प्रेड मध्ये काय येईल, मी आफ्रिकाबद्दल भारताचे रिलेशन थोडे करून ठेवले, मालदीव्स बद्दल पण थोडे करून ठेवले, इस्रायल बद्दल पण करून ठेवले, युएसए बद्दल पण करून ठेवले. हा झाला हॉरिझॉन्टल स्प्रेड, म्हणजे मी थोडं 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 काय प्रत्येक देशाचं करतोय. ओके, आणि जर मी व्हर्टिकल स्प्रेड म्हणायला गेलं तर काय करतात काही जण, तर युएसए बद्दलच खूप जास्त मुद्दे करत बसतात. याला म्हणायचं काय, व्हर्टिकल स्प्रेड, म्हणजे खूप जास्त डेप्थ मध्ये अमेरिकेबरोबरच रिलेशन करायचे. म्हणजे बऱ्याच जणांना सवय असते की H11 विजाचा जो काही इश्यू आहे तो एखाद्या मॅगझिन मध्ये आला, त्याचे 1.5-2 पानं करून ठेव, म्हणजे इतकं डिटेलमध्ये करायचा की तोच इश्यू, जसं काही स्पेसिफिकली तोच इश्यू काय होणार आहे परीक्षेमध्ये येणार आहे असं बऱ्याच जणांना वाटतं. किंवा फॉर एक्झाम्पल आपण युनायटेड नेशन्सचे कितीतरी सबसिडरी बॉडीज आहेत, या सगळ्याबद्दल इन्फॉर्मेशन घेत बसायची. असं करायची गरज नाही, अजिबात गरज नाही. युनायटेड नेशन्स मध्ये, युनायटेड नेशन्स सिक्युरिटी काउन्सिलमध्ये भारताने सदस्य व्हायला पाहिजे का, भारताने युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचा सदस्य होण्यामध्ये काय अडचणी आहेत, ओके, भारताला युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिलचं सदस्यत्व मिळालं का पाहिजे, याच्याबद्दल स्पेसिफिक गोष्टी तुम्हाला 10-10, 6-6, 5-5 पॉईंट जरी माहित असतील तरी बस होतं. तुम्ही खूप जास्त काय वेगवेगळ्या ऑर्गनायझेशन, कुठल्याही रॅन्डम ऑर्गनायझेशन वगैरे करायची गरज नसते. याचाच अर्थ काय, तुम्ही व्हर्टिकल स्प्रेड करायचा नाही किंवा फक्त अमेरिकेचेच रिलेशन 10 पानं करत बसलात, असं तुम्ही करायचं नाही. ठीक आहे, किंवा आपण म्हणूया इस्रायलचे रिलेशन केलेच नाहीत, ठीक आहे, इस्रायल बरोबरचे भारताचे रिलेशन केलेच नाहीत असं नाही करायचं. इस्रायल बरोबरचे भारताचे रिलेशन्स मध्ये डिफेन्स सेक्टर, ऍग्री सेक्टर, ठीक आहे, हे दोन कोऑपरेशनचे सेक्टर महत्वाचे, हे तुम्हाला माहितच पाहिजे. आणि हेडिंग जरी माहित असेल ना तर तुम्ही काहीतरी तुक्के मारून येऊ शकता. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे इस्रायल बरोबर आपलं जे काही वाद होतो, समजा वाद होऊ शकतो, तर तो कुठला, तर तो होतो अरब देशांमुळे, ठीक आहे, किंवा आपण म्हणूया गाझा किंवा पॅलेस्टाईन वरून. तर तो एक कन्फ्रंटेशनचा मुद्दा आहे भारत आणि इस्रायल मधला. तर हे माहिती पाहिजे, बेसिक ह्या हेडिंग माहित असतील ना, कदाचित इस्रायल बरोबरचा आन्सर जे आहे, समजा 10 मार्कांना प्रश्न आला किंवा आपण 15 मार्कांना प्रश्न आला, तर 250 शब्दात लिहायचे ना, कदाचित 250 मधले 200 शब्द तर तुमचे या 2-4 हेडिंग वरतीच खूप चांगले जमून जातील. काही सांगता येत नाही. म्हणजे काय, तुमचा पुन्हा एकदा तुमचा अभ्यास जो आहे ना तो हॉरिझॉन्टल पाहिजे. खूप जास्त एकाच विषयाच्या खोलीमध्ये जायचं नाही. खूप जास्त एकाच विषयाच्या खोलीमध्ये खूप जास्त एकच विषय खूप डीप केला. बऱ्याच जणांना सवय असते, म्हणजे इंडस वॉटर ट्रिटी याचीच पीएचडी करतील काही जण. इंडस वॉटर ट्रिटी मध्ये काय नाही, 1960, ठीक आहे, इंडियासाठी असणाऱ्या नद्या, पाकिस्तानसाठी असणाऱ्या नद्या, ठीक आहे ना, रिव्हर्स आपण म्हणू, ठीक आहे. कालच प्रश्न आला होता तुमच्या 9 नोव्हेंबरच्या याला परीक्षेला, ह्या ह्या डिव्हिजन कसं झालेलं आहे आणि याच्यामध्ये जर काही वाद झाला, ठीक आहे, म्हणजे या इंडस वॉटर ट्रिटरीवरून वाद झाला, तर तो कसा सोडवायचा किंवा कोण आहे ते सोडवण्यासाठी, ठीक आहे, सोल्युशन काय त्याच्यावरचं, याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. हे सुद्धा खूप झालं. म्हणजे तुम्ही जर असं म्हणाला नाही सर मी इंडस वॉटर ट्रिटीचा सगळा अख्खाच्या अख्खा लेख वाचून काढतो द हिंदूचा, गरज नाहीये. इरेटोरियल मध्ये तुम्ही बघा, नंतर इरेटोरियल मध्ये खूप बेसिक बेसिक गोष्टी येतात. इंडस वॉटर ट्रिटीचा जो काही आता प्रश्न पण विचारला ते आपण त्याच्यामध्ये ते दिलं होतं बेसिक बेसिक, कुठल्याही करंट मॅगझिन मध्ये असतं, पण त्या अनालिसिस मध्ये पण येऊन गेलं होतं. सांगण्याचा मुद्दा तो आहे. सो हे कळालं का बघा, म्हणजे मला असं वाटतं की हा खूप महत्वाचा मुद्दा आहे, हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. आणि या मुद्द्यामध्ये मी तुम्हाला सांगतो 99% पब्लिक गणणार आहे, लक्षात घ्या. इथे सगळी पब्लिक गणणार आहे. त्यातल्या त्यात तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मधून पुढे आलेले कॅन्डिडेट असाल तर तुमच्यासाठी हा धोका आहे, लक्षात ठेवा. कारण का, ऑब्जेक्टिव्ह पॅटर्न मध्ये आपण व्हर्टिकल तयारी खूप करायचो, आपण खूप गोष्टींचं पाठांतर खूप डिटेलमध्ये करायचो, प्रत्येक इयर करायचो. ईव्हीएमच्या आपण बॅटऱ्या सुद्धा पाठ केलेल्या आहेत, ठीक आहे ना, ईव्हीएमची बॅटरी किती व्होल्टचे हे सुद्धा आपण पाठ केलेलं आहे. व्हीव्हीपॅटचं सुद्धा आपण पाठ केलेलं आहे, ईव्हीएमचे सेकंद पण आपण पाठ केले आहेत. असलं काही इथं करावं लागत नाही, हे लक्षात ठेवायचं. असं हे व्हर्टिकल काही अभ्यास तुम्हाला करायचा नाहीये. सो जर तुम्ही ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नचे विद्यार्थी असाल किंवा तुम्ही खूप जास्त काय म्हणूया आपण हुशार असाल, तर तुमच्यासाठी एक धोक्याची सूचना की खूप हुशार लोक डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये कधी कधी सिलेक्ट होत नाही. त्याचं रिझन काय असतं, हेच असतं की तुमची व्हर्टिकल तयारी असते. आणि आम्ही पण ह्या चुका केलेल्या आहेत, मी प्रांजळपणे सांगू शकतो की मला वाटतं माझा सेकंड अटेम्प्ट
फर्स्ट अटेम्प्टला जेव्हा आम्ही सगळं मला कळालं की अरे आपण इंटरव्ह्यूला जाऊ शकतो, म्हणजे सुरुवातीला जेव्हा परीक्षा वगैरे इनिशियल अटेम्प्ट मध्येच आपण काय करतोय, दिल्लीला इंटरव्ह्यूला जाऊ शकतो हे लक्षात आलं. मग काय वाटायला लागलं, हा आता खूप काहीतरी तयारी करतो आणि काय होतो, एकदम रँकच काढून टाकतो असं वाटायला लागलं. मग काही वाचलं टू बी व्हेरी फ्रँक. आणि आता आज जर मागे वळून बघितलं तर असं वाटतं की आपण काही वाचत होतो त्यावेळेला, कसली फॅक्ट्स पाठांतर करण्याचा प्रयत्न करतो, कुठले नोट्स गोळा करत होतो, एका एका विषयाच्या 3-3 नोट्स गोळा करत होतो, 3-3 क्लासेसच्या नोट्स गोळा करत होतो. हे काय होऊ शकतं, चुकू शकतं, लक्षात ठेवा. त्या मागच्या स्टेज पुढचा शहाणा, म्हणजे आम्हाला जे काही भोगावं लागलं ते तुमच्या बाबतीमध्ये नाही झालं पाहिजे. ओके. त्याच्यानंतर प्रत्येक पॉईंट बद्दल तुम्हाला स्टॅटिक डेटा माहिती असला पाहिजे असं म्हणलंय. ठीक आहे, म्हणजे तुमच्याकडे एक बेसिक बेसिक माहिती पाहिजे, स्टॅटिक डेटा तुमच्याकडे असला पाहिजे. जर तुमच्याकडे स्टॅटिक डेटा असेल तर मग सगळं होऊ शकतं. फॉर एक्झाम्पल आता NEP, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी, याच्यावरती प्रश्न येऊ शकतो का? येऊ शकतो. काय येऊ शकतो, त्याचे पॉझिटिव्ह काय, निगेटिव्ह काय, ह्याचा स्टॅटिक डेटा माहिती पाहिजे, बेसिक बेसिक डेटा माहिती पाहिजे. तुम्ही एज्युकेशन मधल्या सगळ्या स्कीम करण्याची गरज नाहीये. एज्युकेशन हा टॉपिक कुठे आहे, आपल्या GS2च्या सिलेबसमध्ये. तुम्ही सगळंच करायची गरज नाहीये. पण हमखास प्रश्न येऊ शकतो का NEP वरती? येऊ शकतो. बेसिक बेसिक पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह तुम्ही जरी केले असतील ना, 3-3 4-4 मध्ये जरी केले असतील ना, तरी तुम्हाला ते प्रश्नाचं उत्तर लिहिता येतं. पण जर तुम्ही एज्युकेशन मध्ये खूप डेप्थ मध्ये गेलात, मी सगळी NEP पाठ करतो, सगळंच पाठ करतो म्हणलात, तर मात्र मग गडबड होते. लक्षात ठेवा, बेसिक स्टॅटिक डेटा तुम्हाला कुठल्याही गोष्टीबद्दल माहिती पाहिजे. म्हणजे आता एक एक्झाम्पल सांगतो तुम्हाला. फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की इंडिया आणि पाकिस्तान. ठीक आहे, जर त्यांनी तुम्हाला विचारलं की यांच्यामधले संबंध, ठीक आहे ना, कायम संघर्षपूर्ण असतात, असं काहीतरी वाक्य विचारलं आणि एक्सप्लेन करायला लावलं. आता इंडिया पाकिस्तानच्या संबंधामध्ये जर त्यांनी तुम्हाला असं स्टेटमेंट विचारलं तर याचा अर्थ असा नाही की तुम्हाला इंडिया पाकिस्तानचे रिलेशन सगळे पाठ पाहिजेत म्हणून. नाही असं. त्यांनी तुम्हाला काय प्रश्न विचारला, कायम संघर्षमय असतात. ओके. सो मग कायम असतात म्हणजे काय, त्यांनी शब्द काय वापरला, कायम. ठीक आहे. कायम वरून आपल्याला काय करता येऊ शकतं, काय सांगता येऊ शकतं, की जर समजा भारत आणि पाकिस्तान जेव्हा केव्हा तयार झाले, ओके, आणि आजची घडी 2025 ची घडी इथपर्यंत जर तुम्ही त्यांचा प्रवास बघितला तर ते कायम संघर्षामध्ये का आहेत. याचा अर्थ तुमचा जो काही प्रश्नाचं उत्तर आहे हे कशावरती फिरणार आहे, कायम या शब्दावरती फिरणार आहे. आता बघा, तुम्हाला काहीच IRचं नॉलेज नाहीये पण हा प्रश्न सोडवता येतो का? येतो. काय पहिला तर मुद्दा, काय पार्टिशन. ठीक आहे ना, इथंच तुमचं काय झालं, संघर्ष सुरू झाला. पार्टिशनच्या वेळेला संघर्ष सुरू झाला, पैसे देण्या घेण्यावर पण संघर्ष सुरू झाला. दुसरी गोष्ट काय, जर तुम्ही विचार केला तर इमिजिएटली काय झालं, POKचा इश्यू झाला. ठीक आहे ना, तुम्हाला ती हरिसिंगाची वगैरे स्टोरी माहित असेल, जम्मू काश्मीर मधल्या राजाची. इनिशियली ते काय म्हणतात, त्या सुरुवातीच्याच कालावधीमध्ये तुम्हाला हा संघर्ष दिसून येतो. नंतर काय, 1965, ठीक आहे, 1971, ठीक आहे, 1960-61, म्हणजे काही लिमिटच नाहीये की किती वेळा आपल्या ह्यांच्यावर कन्फ्रंटेशन झालेलं असेल. म्हणजे जेव्हा चायना होता तेव्हा पण हे काहीतरी गडबड गडबड करत होते पाकिस्तानमध्ये. त्याच्यानंतर बघा, जर तुम्ही नंतर पण विचार केला तर तुम्ही जर विचार केला 1998 वगैरे पण विचार केला, किंवा वाजपेयी यांच्या कालावधीचा जर विचार केला, ठीक आहे ना, तर इथं सुद्धा काय झालं होतं, जेव्हा आपण पोखरणच्या टेस्ट वगैरे केल्या, पोखरण टेस्ट वगैरे केल्या, तर तिथं पण आपले वाद झाले की आपण न्यूक्लिअर पॉवर म्हणून जेव्हा टेस्ट वगैरे करण्याचा प्रयत्न केला तर तेव्हा तिथे वाद झाले. त्यांनी पण लगेच टेस्ट करण्याचा घाट घातला. त्याच्यावरून काय एशिया म्हणजे साऊथ एशियामध्ये किंवा आपण दक्षिण आशियामध्ये एक प्रकारचा तणाव निर्माण झाला वगैरे, बरंच काय झालं होतं. त्याच्यानंतर काय, म्हणजे हे तर चालूच आहे. त्याच्यानंतर काय, संसदेवरती अटॅक झाला. ठीक आहे ना, संसदेवरती अटॅक झाला. त्याच्यानंतर काय, समजा आता तुम्ही विचार केला, हे मी तुम्हाला एकदम बेसिक बेसिक जे तुम्हाला पण माहित असेल ते सांगतोय. समजा तुम्ही विचार केला कशाचा, 26/11चा. 26/11चा अटॅक झाला. ठीक आहे, अजमल कसाब तिकडून आला हे नंतर कळालं, 26/11चा अटॅक झाला. बरं ठीक आहे, हे 26/11 वगैरे सगळं झालं. त्याच्यानंतर काय, पठाणकोट माहित आहे तुम्हाला. जर तुम्ही मोदीजींचा कार्यकाळ जरी विचार केला तर तुम्हाला पठाणकोट माहित आहे. ओके, पठाणकोटमध्ये काय घडलं तुम्हाला माहिती आहे, किंवा काय आता रिसेंटली काय माहिती आहे तुम्हाला, पहलगाम मध्ये काय घडलं हे पण तुम्हाला माहिती आहे. ओके, याचा अर्थ काय, किंवा मध्यंतरी विचार केला तर एक महत्वाची गोष्ट राहिली ती म्हणजे कोणती, कारगिल, जी सगळ्यांना आपल्याला माहिती आहे. हे तुम्हाला एक सिंपल गोष्ट कळाली पाहिजे की जर तुमच्याकडं एवढं जरी काय आहे, एक बेसिक बेसिक हॉरिझॉन्टल नॉलेज आहे. आता पठाणकोटचं एक्झॅक्ट इयरच नाही आठवत आहे, हरकत नाही, पण तुम्हाला माहिती आहे ना पठाणकोट मध्ये काहीतरी घडलं, उरी माहिती आहे तुम्हाला सगळं. ठीक आहे, नंतर काय, पोखरण मध्ये तुम्ही ऐकलंय, समजा वाचलंय. कारगिल तर तुम्हाला कंपल्सरी माहिती असेल. ओके, याचा अर्थ काय, बेसिक बेसिक जरी तुम्हाला आयडिया असेल तर तुम्ही काय करू शकता, की जेव्हा 47-48 पासूनचा जर विचार केला आपण, ते आतापर्यंत जरी विचार केला तरी कायम आणि कायम आपण संघर्षामध्ये आहोत. आणि समजा
एखाद्याने शेवटी असं ऍड करून टाकलं की फक्त संघर्षच नाही, तर आपण काय सार्कच्या माध्यमातून वगैरे कधी कधी कोऑपरेशन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा काय क्रिकेट मॅचेस असतील, किंवा आपण म्हणूया इतर कुठल्या तरी अँगलनी आपण काय कोऑपरेशन करण्याचा सुद्धा प्रयत्न केलेला आहे, किंवा आपण वाघा बॉर्डरवरती सुद्धा काय कोऑपरेट करण्याचा, किंवा काय त्यांच्या आपण म्हणूया जी लोक आहेत तिकडे आपल्याकडे येतात कलाकार वगैरे, सांस्कृतिक कोऑपरेशन करण्याचा आपण प्रयत्न करत असतो आणि आपण ते करायला पाहिजेत वगैरे वगैरे, असं काहीतरी आयडियालिस्टिक तुम्हाला सोल्युशन सांगायचं आहे, तर ते सांगून पण तुमचं उत्तर काय होऊ शकतं, कम्प्लीट होऊ शकतं. सो हे खूप महत्वाचं आहे की तुम्ही तुमचं उत्तराकडे किंवा प्रश्नाकडे बघण्याचा तुमचा एकंदरीत दृष्टिकोन कसा आहे, ओके, किंवा अभ्यासाकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे. तर त्यासाठी तुमच्याकडे एक स्टॅटिक डेटा पाहिजे, खूप जास्त तुम्हाला अति नॉलेज नाही पाहिजे, लक्षात ठेवा. काय विचारू शकतात यासाठी चे प्रश्न पाहावे. तुम्ही GS2 चं आपलं पीवायक्यू अनालिसिस आणि सिलेबस डिकोडिंग पहा, त्याच्यावरून तुम्हाला कळू शकतं की सिलेबस मध्ये पर्टिक्युलर पॉईंट बद्दल प्रश्न काय विचारला जाऊ शकतो, हे तुम्हाला चे पीवायक्यूज परत परत पाहून कळेल. त्याच्यानंतर काय, युपीएससी इतकं अवघड प्रश्न येतील का, जर असं कोणी मला म्हणलं तर नक्की सांगतो की नाहीत येणार. एवढ्या अवघड प्रश्न म्हणजे ऍक्च्युली युपीएससीचे प्रश्न अवघडच असतात असं आपण म्हणू शकत नाही. ऍक्च्युली ते डिकोड होत नाहीत बऱ्याच वेळेला त्या त्या वेळेमध्ये. ठीक आहे, नंतर आल्यानंतर कळते का अरे 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 ह्याच्यामध्ये असं पण आपण अँगल लिहू शकलो असतो. सो युपीएससी सारखे प्रश्न खूप 3-3 ओळींचे 4-4 ओळींचे मे बी येणार नाहीत. काय मी म्हणलं तसं की भारत आणि पाकिस्तानचे संबंध कायम संघर्षपूर्ण आहेत, चर्चा करा, असा पण सोपा सोपा प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे, आता हाच प्रश्न काय होता ना, युपीएससी मध्ये खूप जास्त कीवर्ड्स वगैरे वापरून काहीतरी एखाद्या फॉरेन आपण म्हणूया सेक्रेटरी किंवा सचिवाचं किंवा एखाद्या फॉरेन आपण म्हणूया मिनिस्टरचं वाक्य वगैरे ते चक्क काय करतात, कोट करतात आणि तशा प्रकारचे वाक्य देऊन तुम्हाला ते प्रश्न विचारतात. उत्तर मात्र सेमच असतं, काही फार वेगळं नसतं, लक्षात ठेवा. सो असं काही तुम्ही विचार करायची गरज नाही की एवढा अवघड. पण युपीएससीच्या प्रश्नांची मदत नक्की घे, कारण पुन्हा सांगतो सिलेबस डिकोड त्याच्यामुळेच होणार आहे, नाही तर सिलेबस डिकोड होणार नाही. मग सोपेच प्रश्न करायचे का, वरवर अभ्यास करायचा का, जर युपीएससी सारखे प्रश्न येणार नाहीयेत किंवा येत नाहीत तर. लक्षात ठेवा, असं कोणी सांगू शकत नाही की युपीएससी सारखे प्रश्न येणारच नाही, पण असं वाटतं की जे काही आतापर्यंत तुम्ही फॉरेस्टची मेन्स इतर मेन्स जर बघितल्या, ज्या काही रिटर्नच्या एक्झाम झाल्या ना आयोगाच्या आपल्या एमपीएससीच्या, तर त्याच्यावरून तुम्ही एक अंदाज लावू शकता की सिलेबसला धरून चांगले चांगले म्हणजे स्पष्टपणे क्लिअर कट कळणारे प्रश्न आपल्याला येणार आहेत. सो आपण त्याचा फार लोड घेण्याची गरज नाही, पण याचा अर्थ अभ्यास वरवर करायचा नाहीये, कारण लक्षात घ्या कंटेंट खूप मॅटर करणार आहे. हे तुमच्या प्रश्नाचा कंटेंट मॅटर करणार आहे. त्याच्यानंतर एकाच वेळी सगळे विषय करावे का, हा एक प्रश्न विचारला होता एका आपल्या विद्यार्थ्यांनी. ऑब्व्हियसली नाही करायला पाहिजे. कुठलीही परीक्षा असली तरी तुम्ही एक एक विषय घ्यायला पाहिजे आणि तो काय संपवला पाहिजे व्यवस्थित, लक्षात ठेवा, कारण मग त्याचं ऑप्टिमम आउटपुट त्याच्यातून येतं. तुम्ही एकाच वेळेला 3-4 विषय घेतले म्हणून त्याचं आउटपुट चांगलं येत नाही. त्यातल्या त्यात काय करू शकता, एक ऑप्शनल आणि एक जीएस, म्हणजे एक ऑप्शन म्हणजे तुमचा ऑप्शनल, समजा PSIR तुम्ही करताय किंवा सोशो करताय आणि सोबत एक जीएस कोणता पण करताय, असं तुम्ही करायला हरकत नाही. सो इव्हन आपण बॅच मध्ये सुद्धा आपण तेच करणार आहे, किंवा बॅच सुद्धा आपण तसंच करणार आहे की आपण जेव्हा GS2 करणार आहे तेव्हा तुम्ही काय तुमचं ऑप्शनल तुमचा एका बाजूने चालू ठेवू शकता. खूप सफिशियंट वेळ मिळतो तयारी करता येते, लक्षात ठेवा. नोट्स बनवायच्या का, येस, बिग येस, बनवायच्याच आहेत. ठीक आहे, मग आता इकडे बॅच मध्ये असेल तर तुम्हाला तशा बनवायला नाहीत लागणार, कारण पेक्षा आपल्या बॅचच्या मुलांना नोट्स नाही बनवायला लागल्या वेगळ्या, कारण त्याच्यामध्येच आपण लिहिलं तरी ते सफिशियंट होतं आणि त्याची विजिबिलिटी पण राहते, रिव्हिजन होतं. 180 पानांचेच आहेत. तसंच मग काय इकडे सुद्धा समजा GS2 चं बॅच मध्ये पण आपण काय प्रयत्न करणार आहोत की आपण नोट्स एलॅबोरेटली देणार आहोत GS2 च्या तुम्हाला, पण त्याच्यानंतर तुम्ही मायक्रो नोट्स किंवा वन पेजर नोट्स करण्याचा प्रयत्न करा किंवा करू शकता, किंवा आपण पण तसं करायचा प्रयत्न करूया की त्याला आपण शॉर्ट मध्ये नंतर कन्वर्ट करायचं, पण आधी सुरुवातीला डिटेल मध्येच वाचायला लागतील, मग नंतर त्याला शॉर्ट मध्ये कन्वर्ट करायचं. पण तुम्ही समजा असाल नसाल बॅचला, सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे बेसिक सिलेबस पॉईंट नुसार बेसिक बेसिक नोट्स मायक्रो नोट्स काढून ठेवलेल्या असल्या पाहिजे. त्याच्यानंतर काय, टेस्ट सिरीज कसं करायचं, ठीक आहे, टेस्ट सिरीजचं काय करायचं लक्षात घ्या. तुमच्यापैकी बऱ्याच जणांची ही पहिली डिस्क्रिप्टिव्ह आहे, युपीएससीची डिस्क्रिप्टिव्ह आधी समजा फारशी दिलेली नाहीये, ज्यांनी दिल्या त्यांना बऱ्यापैकी याची आयडिया असू शकते, किंवा जरी तुम्ही युपीएससी दिली असेल तरी एमपीएससी तरी ही पहिलीच आहे, सो एमपीएससी साठी वेगळी तयारी करायला लागेल. आता माहिती नाही की 9 नोव्हेंबरचा प्रिलिम्सचा पेपर युपीएससीच्या विद्यार्थ्यांना किती चांगला गेला असेल, तो थोडासा अवघड जाण्याची शक्यता जास्त वाटते. तर माहिती म्हणजे इंडिव्हिज्युअली हे सगळं बदलू शकतं, पण युपीएससीच्या मुलांसाठी तो पेपर जरा वेगळा होता. एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांनी चांगली आधी तयारी केली त्यासाठी तो ओके होता. तो मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलकडे जाणारा पेपर आपण म्हणलं तरी हरकत नाही. सो मला असं वाटतं की टेस्ट सिरीजच्या भानगडीमध्ये आपण इमिजिएटली पडायचं काही कारण नाही. हे ठीक आहे, करायला हरकत नाही. तुम्ही जर तुमच्याकडे ऑलरेडी कंटेंट असेल, तुम्ही कंटेंट डेव्हलप केला असेल, तर तुम्ही टेस्ट सिरीज गो विथ इट. म्हणजे मी असं नाही म्हणत की लावू नका, मला असं म्हणायचं की टेन्शन घेऊ नका. समजा नाही लावली तुमच्यापैकी एखाद्याने टेस्ट सिरीज, किंवा इव्हन आपली बॅच नाही लावली एखाद्याने, तर लगेच टेन्शन घेऊ नका, नाही नाही मी काहीच करत नाहीये. कारण काय आहे ना, सगळ्यात महत्वाची गोष्ट मी नेहमी म्हणतो, किंवा मागच्या लेक्चर मध्ये पण मी म्हणलं असेल की हे
आडात नाही तर आपण म्हणतो ना पोहऱ्यात कुठून येणार. तर हे नेहमी आपण म्हणजे लक्षात ठेवायचं की तुमच्याकडे जर आडात म्हणजे काय कंटेंट, ठीक आहे, कंटेंट नसेल तुमच्याकडे तर तुम्ही रायटिंग करू शकत नाही. फेकाफेकी करून तुम्ही काही मिळवत नाही, लक्षात ठेवा. आणि जर एकदा एक्झामिनर तुमचा इरिटेट झाला, तुमचे 2-3 प्रश्न वाचून केले, लय फेकले तुम्ही बेकार, तर पूर्ण पेपर म्हणजे, कारण शेवटी हे सब्जेक्टिव्ह आहे, लक्षात ठेवा. कारण एक्झामिनरला जर असं वाटलं की हा काही लिहायला लागलाय म्हणजे त्याला प्रश्नच कळत नाहीये, प्रश्न कळायला तुम्ही त्याला कसलंच इंडिकेशन देत नाही आणि तुम्हाला वाटतं ते फेकताय, एकदा एक्झामिनर इरिटेट झाला की संपला विषय. सो आधी तुमच्याकडे एक बेसिक बेसिक कंटेंट असला पाहिजे आणि मग तुम्ही रायटिंग करू शकता किंवा हे सोबत करू शकता. कळतं का? बघा म्हणजे थोडंसं म्हणजे करायची असेल तरी मला असं वाटतं की थोडंसं पुढच्या टप्प्यामध्ये तुम्ही करायला हरकत नाही. ओके, त्याच्यानुसार तुम्ही विचार करायला हरकत नाही. आणि जर इनिशियल टप्प्यामध्ये केली तर प्रयत्न करा की त्या त्या टेस्टसाठी तुम्ही काहीतरी अभ्यास चांगला करून जाल, कंटेंट करून जाल. नाही तर कंटेंट नाही केलं ना, नुसतं सर नाही मला लिखाणाचा स्पीड फक्त नाहीये, बाकी मी करू शकतो वगैरे, तसं नाहीये ते. बेसिक जर तुमच्याकडे मुद्दे नसतील, कीवर्ड्स नसतील, तर तुमच्या रायटिंगनी एखादा एक्झामिनर खूप प्रचंड इरिटेट होऊ शकतो. कारण हे आम्ही पण ऑब्झर्व करतो. आम्हाला पण वाचताना जर असं कळायला लागलं की काही मनात येईल ते लिहिलेलं आहे, तर ते कुणीच तुम्हाला जरी आम्ही पेपर तसा लिहून दिला तरी तुम्हाला पण तो वाचावा वाटणार नाही. ओके, त्याच्यानंतर काय, लिखाणाचा सराव कसा करायचा. ओके, सगळ्यात महत्वाची गोष्ट, लिखाणाचा सराव तुमचा ऑलमोस्ट डेली पाहिजे. ठीक आहे, आता हे खूप आयडियलिस्टिक आहे, पण आपण म्हणूया 5 days in 7 days, म्हणजे एका आठवड्यामध्ये तुम्ही 5 दिवस तरी काही ना काही लिहिलेलं असलं पाहिजे. इतर दिवशी तुम्ही तुमचा फोकस जो आहे तो, समजा 2 दिवस उरतात समजा याच्यातले, तर 5 म्हणजे 2 दिवसांमध्ये तुम्ही थोडं थांबलात, नुसतं कंटेंट वरती जास्त जोर दिला, कव्हर करून घेतलं, असं पण चालतं, काही हरकत नाही. पण ऑलमोस्ट डेली पाहिजे. ठीक आहे, आता डेली पाहिजे, त्याच्यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे ते वाढवत नेलं पाहिजे. तिने वाढवत नेलं पाहिजे. म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल सुरुवातीला तुम्ही फक्त एकच 10-10 मार्कर लिहिला, मग नंतर काय तुम्ही 20 मार्कर लिहिलं, नंतर काय 10 मार्कर 2 लिहिले, 20 मार्कर 1 लिहिला, असं करत 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 काय तुम्हाला लिखाणाचा सराव वाढवावा लागतो. नाही तर काय करतात बरेच जण, काय करतात, आत्ताच काय करतील, लिखाणामध्ये उतरतील आणि काय ते डिसेंबर जानेवारी मध्येच खूप काहीतरी लिखाण करतील आणि बरोबर फेब्रुवारी मार्च मध्ये काहीच लिखाण नाही करणार. असं करू नका. तुमचा लिखाणाचा जो पीक आहे तो जानेवारी एंड, ठीक आहे, आणि आपण म्हणूया फेब्रुवारी मध्ये आला पाहिजे किंवा इव्हन मार्च मध्ये आला पाहिजे. त्याच्या आधीच जर तुमचा पीक आला, डिसेंबर जानेवारी मध्येच खूप लिखाण केलं नुसतंच आणि काय कंटेंट काहीच नाही आणि मग नंतर कंटेंट डेव्हलप करत बसला, तर तसं नाही चालत. आधी कंटेंट मग रायटिंग, किंवा विथ कंटेंट रायटिंग, असं तुमचं काय असलं पाहिजे, सगळ्या गोष्टी असल्या पाहिजे. लक्षात ठेवा, कंटेंट किती आणि लिखाणाचं महत्व किती, दोन्हीचं 50% काय आहे, महत्व आहे. किंवा लिखाणाला तुम्ही 60% दिलं, इकडे कंटेंटला तुम्ही 40% दिलं तरी हरकत नाही. ओके, म्हणजे 40-60 केलं तरी हरकत नाही. पण लक्षात ठेवा, कंटेंट आधी येतो, मग तुमची रायटिंग सुरू होते. ओके, असं तर कधीच करू नका की फक्त रायटिंग केलं आणि कंटेंट काहीच नाही केला. एक वेळ नुसता कंटेंट केला ना, तर रायटिंग काय होईल, टप्प्याने सुधारता येते. ठीक आहे, पण नुसतं असं रायटिंग केलं, म्हणजे काही जणांचं असतं की सर मी 40 पेपर सोडवले, ठीक आहे ना, 40 पेपर सोडवले, 30 पेपर सोडवले, म्हणजे लगेच काय होतं की तुम्ही काय ते मेन्स क्लिअर करता, असं होत नाही. ते किती काय म्हणूया क्वालिटीने सोडवले, त्याच्यामध्ये तुम्ही फीडबॅक किती घेतला, त्याच्यामुळे तुम्ही डेली एक्सपोनेन्शियली किती इम्प्रुव्हमेंट केलं, तर ते खूप जास्त महत्वाचं. म्हणजे मला अजून आठवतं की GS4च्या बॅचला आपण खूप डेली टप्प्याटप्प्याने इव्हॉल्व करत गेलो होतो रायटिंग मुलांची. आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं होतं की सुरुवातीला त्यांचं लिखाणही काय ऑर्गनाइज नव्हतं, मोठे मोठे पॅराग्राफ्स होते, नंतर ते छोटे झाले, मग अंडरलाईन यायला लागलं, मग काय अक्षरवरच्या रेषा यायला लागल्या, मग अक्षर चांगलं व्हायला लागलं, त्याच्यानंतर डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन यायला लागलं. हे सगळं टप्प्याटप्प्याने येतं, फ्रॉम फर्स्ट डे हे सगळं येऊ शकत नाही. हे टप्प्याटप्प्याने येण्यासाठी तुम्ही काय करायला पाहिजे, कंटिन्युअस याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करत घेतलं पाहिजे आणि कंटिन्युअस फीडबॅक घेतले पाहिजेत. ओके, त्यावेळेला आपण त्या GS4च्या बॅचच्या विद्यार्थ्यांना त्यांनी जे काही PDF आपल्याला पाठवली असते, त्यांना आपण ते डेली त्याच्यामध्ये हे करायचो, सांगायचो की तुम्ही कसं हे सगळं केलं पाहिजे. ओके, त्याच्यानंतर काय, पाठांतर किती, तर लक्षात ठेवा, एक बेसिक पाठांतर तुमच्याकडे असलं पाहिजे. बेसिक पाठांतर असेल तर मग तुम्ही काय करू शकता, कंटेंट चांगला ठेवू शकता. म्हणजे जसं आता आपण इंडिया पाकिस्तानचं बघितलं, तर इंडिया पाकिस्तानचं जे काही मी तुम्हाला सांगितलं ना पॉईंट, ते तर तुम्हाला माहित पाहिजे ना. तेच माहित नसेल तर मग काय लिहिणार, म्हणजे अजिबातच नुसतंच गप्पा मारायला लागले की नाही नाही आधीपासून असंच आहे तसंच आहे, ह्या फायदा वेग गोष्टींना अर्थ राहत नसतो, लक्षात ठेवा. मग प्लॅन काय असला पाहिजे, आपली 29 मार्चला आपण परीक्षा म्हणतो, ठीक आहे, आणि मगाशी सांगितलं तसं तुम्हाला 29 मार्च नंतर पण जवळपास 21 दिवस मिळतात, म्हणजे जवळपास आपल्याला टोटल 5 महिने मिळतात. त्याच्यामुळे भरपूर वेळ आहे का, आहे. ठीक आहे, मग आपण असं म्हणूया की 29 मार्चला जर परीक्षा आहे, तर आपलं फेब एंड पर्यंत काय एकदा काय सगळं वाचून किंवा लिहून झालेलं पाहिजे, असं आपण म्हणायला हरकत नाही. ठीक आहे ना, म्हणजे बेसिक बेसिक लिखाण झालेलं पाहिजे आपलं एकदा तरी. ओके, आणि काय एकदा सगळं वाचून व्यवस्थित पण झालेलं पाहिजे. मग आता तुम्ही म्हणाले एकदा वाचून काय होईल का, एकदा दोनदा जे काय आहे, आता
लिखाण जर झालं असेल, समजा तुमचं एकदा बेसिक लिखाण झालं असेल फेब एंड पर्यंत, तर त्याचा अर्थ सरळ सरळ असं होतं की तुम्ही वाचनच तुमचं 2-3 वेळा झालं, कारण लिखाण करण्यासाठी तुमचं वाचन पण तशा पद्धतीचं लागतं. सो हे असेल बेसिक पहिलं टार्गेट, की आपण एंड काय ठेवूया, फेब्रुवारी एंड आपल्यासाठी ठेवूया आपल्या डोक्यामध्ये, की तिथपर्यंत आपल्याला काय करायचं सगळं वाचून आणि लिहून झालेलं हवं असं आपण म्हणतो. नंतर काय, इथं आपण लिहिले की कमीत कमी 4 पेपर. ठीक आहे, म्हणजे काय, प्रत्येक जीएस चे आपण 200 पानं तरी कंपल्सरी व्यवस्थित लिहिलेले पाहिजेत. 4 पेपर म्हणजे काय, समजा आपण जीएस चा विचार केला, आपण जीएस 1 2 3 4 चा विचार, जीएस 1 2 3 चा विचार केला, ठीक आहे ना, जीएस 1 2 3 चा विचार केला किंवा इव्हन ऑप्शनचा जरी विचार केला, तर कसं असतं बघा, 10 मार्करचा जो क्वेश्चन असतो त्यासाठी 2 पेजेस असतात आणि 15 मार्करचा जो क्वेश्चन असतो त्यासाठी 3 पेजेस असतात. म्हणजेच काय, 25 मार्कांसाठी तुम्हाला 5 पानं लिहायची आहेत अंदाज. आता ती पूर्णच भरली पाहिजे असं नाही, पण अंदाज आपण पकडूया. मग आता हे 5 पानं 25 मार्कांसाठी, मग पेपर कितीचा आहे, 250 मार्कांचा आहे. मग 25 × 10 म्हणजे 250, ठीक आहे, म्हणजे 5 × 10 म्हणजे 50, म्हणजे काय, एक पेपर मध्ये जवळपास तुम्हाला 50 पानांचं रायटिंग करायला लागेल. मे बी आपण 42-45 पानांचं रायटिंग करू ऍक्च्युअल पेपरमध्ये. त्यामुळं काय, प्रत्येक जीएसचं तुमचं टार्गेट काय ठेवा, 200 पानं तुम्ही ऍटलीस्ट लिहाल, लिखाण कराल प्रत्येक जीएस साठी, एवढं टार्गेट ठेवा. जर तुम्ही 200 पानांचं टार्गेट ठेवलं तर त्याच्यामुळे काय होतं, तुमचे जवळपास 4 पेपर पर जीएस कव्हर होऊ शकतात किंवा पर पुन्हा पेपर कव्हर होऊ शकतात. म्हणजे हे 200 पानांचं टार्गेट ठेवलं तर खूप फरक पडतो. म्हणजे मला अजून आठवतं की जेव्हा मला मेन्सला चांगले मार्क पडले 2013ला, जास्त मार्क पडले इतर कंपॅरिझन मध्ये, 2013-14 दोन्हीच्या वेळेस मी म्हटलं तर त्यावेळेस मी एक गोष्ट केली होती की ठीक आहे, कंटेंट तर केलाच होता आधीच्या अटेम्प्टला, पण त्यावेळेला मी असं केलं होतं की जे आपलं झेरॉक्सचं हे असतं, पेज असतं, त्याच्यावरती तुम्ही सगळेजण आता काय करता, लिहिता, हे डिवाइड केलं. तर अशा प्रकारचं एक आपण म्हणूया की एक मी बंच आणलं होतं, स्पायरल बाइंडिंग आणलं होतं, आणि ह्या स्पायरल बाइंडिंगच मी काय केलं होतं, जवळपास 200चे असे 4-5 गठ्ठे केले होते. ठीक आहे, आणि हे गठ्ठे मी कंटिन्युअस, म्हणजे कधी करंटच्या नोट्स काढेल त्याच्यामध्ये, कधी एखादं क्वेश्चनचा आन्सर लिहून बघेल, म्हणजे कंटिन्युअसली मी फक्त त्या ह्याच्यामध्ये लिहित होतो. आणि मला तेव्हा असं जाणवलं की या लिखाणानंतर मला मार्क चांगले आलेले होते, कारण का झेरॉक्स जे आपण म्हणतो ना गठ्ठे असतात ना, ते म्हणजे झेरॉक्स म्हणजे ते ब्लँक पानांचे, ते गठ्ठे जेव्हा आपण लिहून काढले तेव्हा त्याचा जास्त फायदा झाला, असं सरळ सरळ ऑब्झर्वेशन आलेलं होतं. आता बघा याच्यामध्ये, म्हणजे आपण जेव्हा GS 4 किंवा GS 2 ची बॅच करतो ना, तेव्हा तुम्हाला माहिती आहे, आता GS 4 ची बॅच ज्यांनी केली त्यांना माहिती आहे की आपण एक वर्कबुक देतो, त्याच्यामध्ये काय असतं, 200 पानं आपण रिकामी सोडलेली असतात आणि त्याच्यामध्ये प्रश्न वरती टाकून दिलेला असतो आणि तुम्हाला तो सोडवून तुम्हाला त्याचा होमवर्क सबमिट करायचा असतो किंवा तुम्हाला तो चेक करून घ्यायचा असतो. ठीक आहे, तर मग आपलं वर्कबुक सुद्धा आपण मुद्दाम 200 किंवा 220 पानांचं ठेवतो, ते याच्यासाठी की तिथंच त्या 10-15 दिवसामध्येच तुमचं 200 पानांचं रायटिंग, 300 पानांचं रायटिंग असंच होऊन जायला पाहिजे. म्हणजे तुम्हाला कळायला पण नाही पाहिजे की आपण हे रायटिंग केलेलं आहे विथ कंटेंट. ठीक आहे ना, म्हणजे कंटेंट तर तुमचा एका बाजूने चांगलं चालूच राहणार किंवा कन्सेप्ट चालू राहणार, मग सोबत तुमचं 200 पानांचं रायटिंग होणार, याचा खूप जास्त फायदा होतो. त्यामुळं म्हणजे तुम्ही कुठेही बॅच करा, कुठेही तुम्ही लेक्चर्स करा, पण हे कॅटेगोरिकली तुम्ही प्रयत्न करा की तुम्ही काय कराल, अशा प्रकारे प्रत्येक जीएस साठी तुम्ही काही ना काही पेजेस ठरवून, टार्गेट ठरवून तुम्ही तेवढे संपवले पाहिजेत. त्याच्यानंतर निबंध. निबंधाचं मगाशी म्हणलं तसं तुम्ही जानेवारी एंड पर्यंत फार याचा विचार नाही केला तरी चालतो, किंवा कुणाला असं वाटेल की नाही सर मी मिड जानेवारी पासून करतो, 1 जानेवारी पासून करतो, करा, पण आता इनिशियल स्टेजेस मध्ये मात्र त्याचा फार विचार करू नका, कारण का जीएसच्या कंटेंटमुळे किंवा लिखाणामुळे, इथिक्सच्या लिखाणामुळे, GS 2च्या लिखाणामुळे तुमच्या एसे वरती खूप जास्त फरक पडतो. तो आपोआपच तुम्हाला काय बरेचसे मुद्दे सुचायला लागतात, तुमच्याकडे कंटेंट येतो, सोसायटीचा कंटेंट येतो, इंटरनल सिक्युरिटीचा कंटेंट येतो, इथिक्सचा फिलॉसॉफिकल कंटेंट येतो, जीएसचा कॉन्स्टिट्यूशन, लिगल, टेक्निकल अँगलचा, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह अँगलचा कंटेंट येतो. त्याच्यामुळे काय होतं, तुमचा एसे आपोआपच काय एनरिच व्हायला लागतो. ठीक आहे ना, एका बाजूने. सो तुम्ही एसीची तयारी करतच असताय जेव्हा तुम्ही GS 1 2 3 4 आणि ऑप्शनल करत असता, हे तुम्हाला कळायला पाहिजे. नाही तर बरेच जण काय, खास याची वेगळी, म्हणजे आता ह्या राज्यसेवेसाठी तर तुम्ही हे लक्षात ठेवा, आताच्या UPSC साठी वेगळ्या गोष्टी आहेत, पण MPSC साठी मात्र तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्हाला इनिशियल स्टेज मध्ये याच्या फार भानगडीत पडायचं नाही. त्याच्यानंतर काय, टेस्ट सिरीजचे पेपर फेब्रुवारी यासाठी खास करून राखीव ठेवा, म्हणजे की तिथं तुमचा पीक आला पाहिजे. याचा अर्थ असं नाही की तुम्ही इनिशियल टेस्ट सिरीज लावणे, इव्हन तुम्ही आता काय म्हणतो 2-1 आठवड्यामध्ये जरी टेस्ट सिरीज सुरू केली तर काही अडचण नाहीये, पण तुमचा पीक जो आहे ना लिखाणाचा, तो इथं आला पाहिजे. असं नको की आता गेली लावली आणि नंतर मात्र काय तुम्ही फटिंग मध्ये गेलात, म्हणजे थकून गेलात किंवा म्हणलात की नाही झाले सफिशियंट, नको आता, नको असं नको व्हायला. फेब्रुवारी मध्ये यायला पाहिजे, कारण का ही परीक्षा आहे 29 मार्च नंतर, किंवा 29 मार्च आपल्याला दिलेली आहे तारीख, तर तुम्ही फेब मध्ये जर चांगलं लिखाण करत असाल, ठीक आहे ना, लिखाण, आता याचा अर्थ डायरेक्ट फेब मध्ये लिखाण करायचं असं नाहीये, मी टेस्ट सिरीज म्हणतोय.
फेबच्या आधी किंवा इव्हन आता डिसेंबर जानेवारी मध्ये तुम्ही काय करायला पाहिजे, डेली रायटिंग तर तुम्ही करायलाच पाहिजे, जी आता मगाशी आपण हे 200 पानावाले टार्गेट सांगितलं. आणि ऍक्च्युअल जे टेस्ट सोडवणं आहे, फुल लेंथ टेस्ट असेल, सगळं असेल, ते मात्र मग तुमचं फेब आणि मार्च मध्ये येतं. लक्षात ठेवा, ते तुमचं तिथं पीकला जातं. कारण तिथे जर ते पीकला गेलं तर इमिजिएटली एप्रिलमध्ये तुम्ही चांगल्या प्रकारे लिखाण करू शकता. त्याच्यानंतर काय, मिड फेब शेवटपर्यंत ऑप्शन आणि 3 GS झालेले पाहिजे असं म्हणलं. आता मिड फेब किंवा तुम्ही जानेवारी एंड पकडा, तिथपर्यंत तुमचे ऑप्शनल 3 GS झालेले पाहिजे. आता हे असं का म्हणलं, काही जणांचं काय होईल ना, की जानेवारी एंड पर्यंत सगळं संपून जाईल. काही जणांचं असं होईल की मिड फेब पर्यंत सगळं चालेल, आणि मिड फेब पर्यंत काय होईल की त्यांना काय ते ऑप्शन आणि 3 GS होतील, किंवा फेब एंड पर्यंत काही जणांचे ऑप्शन आणि 4 GS होतील. काही प्रॉब्लेम नाही. आपण इथं मिड फेब असं का सांगितलं आहे, तर मिड फेब मधले मग जे काही 2 आठवडे राहतात, त्याच्यामध्ये तुम्ही आणखी एक GS कम्प्लीट करू शकता, किंवा जर तुमचा GS ऑलरेडी कम्प्लीट झाला असेल, कुठलं एक GS कम्प्लीट करू शकता, तर तुम्ही SA कडे पण लक्ष देऊ शकता त्या दिवसांमध्ये. पर्टिक्युलरली लक्षात ठेवा. आता हे तुम्ही टेंटेटिव्हली कसं तुमचं स्पीड आहे त्याच्यानुसार हे सगळं ठरेल. हे सांगण्याचं कारण काय, असं सांगण्याचं कारण काय, लक्षात घ्या. तुम्ही जर पूर्ण हे सगळं बघितलं ना, ते वेळापत्रक बघितलं, तर असं लक्षात येतं की प्रत्येक GS साठी तुमच्याकडे 15-16 दिवस तर कंपल्सरी आहेतच आहेत, आणि द्यायचे आहेत. ठीक आहे. आणि तुमच्याकडे ऑप्शनल साठी काय आहे, एक म्हणजे इनिशियल स्टेजमध्ये तुमच्याकडे 1 महिना कंप्लीट मिळाला पाहिजे तुम्हाला. आता हे असं नाही की महिनाभर फक्त ऑप्शन सोडून काहीच करायचं नाही, आणि 15-16 दिवस GS सोडून काहीच करायचं नाही. एक GS एका बाजूला आणि ऑप्शनल एका बाजूला असं लावून ठेवायचं. त्याच्यामुळे काय होतं की एका महिन्यामध्ये तुम्ही ऑप्शन व्यवस्थित करू शकता, आणि दर 15-1 दिवसाला म्हणजे 250 मार्कांसाठी 15-16 दिवस हे सफिशियंट असू शकतात. ठीक आहे. त्या अनुषंगाने जर तुम्ही बघितलं तर तुमचं हे सगळं जे काही इक्वेशन आहे ते बरोबर बसू शकतं, विथ रिव्हिजन, विथ लिखाण वगैरे. नाहीतर मग तुम्ही नाही मी 5 दिवसात एखादा पेपर संपवतो, GS2 संपवून टाकतो वगैरे, असं होत नाही. 5 दिवसात संपवणाऱ्याला मार्क पण किती येतील ते त्या त्या वेळेला नंतर लक्षात येईल तुमच्या. ठीक आहे ना. GS2 काय, GS4 काय, हा 5-7 दिवसात संपणारा विषय नाही. ठीक आहे. कुठलाच GS कुठलाच असंच 5-7 दिवसांमध्ये संपत नाही. ओके. मिनिमम त्या प्रत्येक ह्याच्यासाठी तुम्ही डिव्हाइड करतानाच काय करा, 15-15 दिवसांचं एक ठरवा. म्हणजे काय होतं ना, तुला असं वाटतं की एका महिन्यामध्ये तुमचे ऑप्शनल एका बाजूनी, आणि एका त्याच महिन्यामध्ये तुमचे 2 GS किंवा 1.5 GS जरी म्हणलं तरी सफिशियंट राहतं. लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ऑप्शनलची परत एका दुसऱ्या महिन्यामध्ये रिव्हिजन, किंवा कदाचित ऑप्शनला तुम्हाला 45 दिवस लागतील, हरकत नाही. 45 आणि 45 दोन 90 दिवसांमध्ये, 90 दिवसामध्ये कदाचित तुमचं ऑप्शन 2 वेळा व्यवस्थित होईल. ठीक आहे, म्हणजे व्यवस्थित होईल. आणि मग परत पण तुम्हाला म्हणजे आपल्याकडे आहेत तसं बघायला गेलं तर मी म्हणलं तसं 120 दिवस, आणि परत तुमच्या पुढच्या अजून काही 1 महिना राहतोय. जर तुम्ही लवकर सुरू केलं तर तुमच्याकडे कंप्लीट 5 महिने मिळतात तुम्हाला मगाच्या कॅल्क्युलेशन नुसार. सो तुमच्याकडे ह्या ऑप्शनसाठी परत अजून एक राहतो. लक्षात ठेवा. तसं मग GS चा जरी विचार केला, तर तुम्ही 90 दिवसांचा जर विचार केला, 90 डेजचा एका बाजूने GS लावले, तरी 15 दिवसांचे तुम्हाला 6 सेक्शन मिळतात. लक्षात ठेवा. 15 × 90 याचा अर्थ काय, तुम्ही प्रत्येक GS साठी 15 दिवस दिले, 15×4 = 60. ठीक आहे. 60 दिवस दिले समजा तुम्ही प्रत्येक GS साठी. आता 60 दिवस म्हणजे मी पूर्ण दिवस मोजत नाहीये, अर्धा पार्ट मोजतोय किंवा अर्धा पार्ट पकडतोय. पूर्ण दिवसभर फक्त एकच GS असं करायचं नाहीये. GS आणि ऑप्शन आपण लावतोय. समजा हे 60 दिवस एका बाजूने दिले, राहतात किती दिवस, अजून 30 दिवस राहतात. म्हणजेच काय, परत एका प्रत्येक GS साठी तुम्ही 7-7 दिवस सुद्धा देऊ शकता. हे कॅल्क्युलेशन तुम्ही तुमचे करून ठेवा. त्याच्यानुसार तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे कसं बघायला गेलं तर प्रत्येक GS साठी तुमच्याकडे 3 weeks, ठीक आहे ना, व्यवस्थित तुमच्याकडे मिळू शकतात. काही अडचण नाहीये तुम्हाला तशी. ठीक आहे. हे घाबरून जाऊ नका की कसं वेळापत्रक बसेल वगैरे. या सगळ्या अनुषंगाने विचार करायचा आहे. त्यानंतर काय, हे मराठी आणि इंग्रजी जे आहे तुमचं काय ते कुठलं क्वालिफाईंग वाला, तर त्याचा तुम्ही एक एक पेपर सोडून दिला तरी तो सफिशियंट राहतो. ठीक आहे. निबंधाचं कंपल्सरी काय करायचे, 4 पेपर, 4 पेपर सोडवायचे. आता कुणी म्हणेल की नाही सर मी 10 सोडवणार, 15 सोडवणार, सोडवा. 4, मी खरंच सांगतो, 4 हे मला प्रॅक्टिकल पेपर वाटतात की तुम्ही एवढे सोडवू शकता. कारण काय आहे ना, बाकीचं तुमचं GS ऑप्शनल ह्या सगळ्याच्या गाडग्यामध्ये सगळं सगळं तुमचं होणं. प्रॅक्टिकल प्लॅनिंग करा. अननेसेसरी काही काय ते इमेजिनरी प्लॅनिंग करू नका कागदावरती फक्त. ठीक आहे. त्याच्यानंतर काही थंब रूल्स आहेत. ओके. या सगळ्या मेन्सच्या प्रिपरेशन मधले पहिलं तर काय, कीवर्ड्स वरती खूप जोर द्या. प्रत्येक सिलेबस पॉईंट बद्दलचे कीवर्ड्स गॅदर करा, त्याच्यावरती खूप जोर द्या. डेली लिखाण करा. मगाशी मला तसं झेरॉक्स पेपरचे गठ्ठे संपवा. त्याच्यानंतर काय, स्वतःचं नोट मेकिंग किंवा मायक्रो नोट्स काढत चला महत्वाच्या महत्वाच्या टॉपिकसाठी. जिथं नोट्सच मायक्रो नोट्स मध्ये चांगल्या मिळाल्या तिथं तुम्हाला ते फार काही करायची गरज नाही. त्या नोट्स आणि तुमच्या नोट्स मिक्स करून ठेवायच्या. त्याच्यानंतर काय, काय करू नका तर काय, बऱ्याच जणांचं असं असतं की फक्त लिखाण करायचं, म्हणजे सुरू करायचं लगेच आता रायटिंग रायटिंग रायटिंग. ठीक आहे. हे फक्त लिखाण करणारे खूप विद्यार्थी आम्ही बघितलेत आमच्या बरोबरचे, त्यांची मेन्स कधी नाही निघाली UPSC ची वगैरे. तसं नाही, फक्त वाचन करणारे पण बघितले.
सुरुवातीला मी पण त्याच्यामधला होतो, त्याच्यामुळे त्याचं नुकसान होऊ शकतं. फक्त ऑप्शनल करणारे पण बघितलेत. हे म्हणजे काय असं ते एक वातावरण असतं की नाही फक्त ऑप्शनल करायचं. आणि दुसरा गोळ काय होतो की आत्ता एक ऑप्शनल आपण करतो हे 2025 साठी आणि फक्त ऑप्शनल करतो. GS 1 2 3 4 काहीच करत नाही. ठीक आहे, फक्त ऑप्शनल करतो. समजा 2025 मध्ये काही नाही झालं, 2026 साठी आता अभ्यास करायची वेळ आली, तर 2025च्या ऑप्शनलचे मार्क बघून असं वाटतं की आता इथं ऑप्शनल चेंज करावा. ठीक आहे, चेंज करावा. सो परत एकदा खूप मोठं धर्मसंकट तुमच्यासमोर उभं राहणार. त्याच्यामुळं जे कोणी प्रॅक्टिकल लोक असाल, जे कोणी तुमच्यापैकी काही जणांचं असं असेल की समजा सर माहित नाहीये मी किती क्रॉस करेल का नाही प्रिलिम्स वगैरे वगैरे बरंच काही काही असू शकतं, त्यांना सगळ्यांना सांगणं GS 1 2 3 4 ठीक आहे, हे आधी तुमचं स्टॅटिक आहे. जर डिस्क्रिप्टिव्ह राहते एक्झाम आणि डिस्क्रिप्टिव्ह आहे तर हे स्टॅटिक आहे, हे कमी बदलणार आहे. ठीक आहे, ह्याच्यावरती काय जोर लावून ठेवायचा. एसे विषय प्रत्येक वेळेला बदलतो, तो स्टॅटिक मध्ये मी घेणार नाही. हे कंपल्सरी आहे की हे येतच राहणार आहे. ठीक आहे, सो याच्यावरती जोर द्यायला हरकत नाही. ऑप्शनल जो आहे ठीक आहे, तो आत्ता एक घेतला नंतर वेगळा घेतला कन्फ्युजन मध्ये राहिलं, याच्यामुळे जे होणारं नुकसान असतं ते काय होऊ शकतं, गडबडू शकतं. जसं करंटच्या बाबतीमध्ये होऊ शकतं ना, तसं ऑप्शनलच्या बाबतीमध्ये सुद्धा होऊ शकतं. हे कुणाचं होतं ज्यांच्यामध्ये कन्व्हिक्शन कमी आहे वगैरे, किंवा एखाद्याला तो ऑप्शनलच पचला नाही किंवा जमलाच नाही असं होऊ शकतं. सो मी म्हणजे सांगण्याचा उद्देश हा आहे की तुम्ही फक्त ऑप्शनल करू नका. ऑप्शनल तर खूप महत्वाचंच आहे, पण फक्त ऑप्शनलची तयारी केली, काहीच केलं नाही, दुसरं काहीच बघितलं नाही असं करू नका. कारण काय, तुमच्यापैकी काही जण 2026 ची तयारी करणारे असतील. ठीक आहे, आणि त्या 26 ची तयारी करणाऱ्याला असं वाटेल की नाही सर मी आता फक्त ऑप्शनलच करणार आहे, बाकी काहीच करायचं नाही, कारण का प्रिलिम्सच्या आधी मला फक्त ऑप्शनल करून ठेवायचं नाही. प्रिलिम्सच्या आधी उलट तुम्ही काय करा, काही स्पेसिफिक सब्जेक्ट करून ठेवू शकता या 1 2 3 4 मधले. तुम्ही तुमच्या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचा विचार करा. कारण का हे फक्त केलं आणि उद्या तेच बदललं ऐन वेळेला, तुम्हाला नाही पचलं, मार्क कमी यायला लागले, तर तुमची खूप मोठी अडचण होऊ शकते. अशा अडचणी विद्यार्थ्यांच्या आपल्या बऱ्याच जणांच्या झालेल्या आहेत. ठीक आहे ना, इकडे ऑप्शनल चेंज करायला गेलं आणि मग काय झालं, पेपर 2 मध्ये GS 2 मध्ये मार्क कमी येतात कधी कधी. ठीक आहे, म्हणजे युपीसीचं आहे हे, एमपीसीला असं होईल असं नाही म्हणत आहे, पण असं आहे की इथं गडबडतात मार्क, किंवा इथं खूप जास्त तफावत पडते वगैरे असं पण होतं. कधी कधी काय होतं की 3 मध्ये मार्कच येत नाहीत. ओके, असं पण काही होऊ शकतं तुमच्या त्या ऑप्शन बदलण्याच्या सगळ्या गोंधळामध्ये. मग अशी म्हणलं तसं अति करंट करायचं नाही, करंट वरती फार जोर द्यायचा नाही. करंट हे बदलत राहतं, सगळंच करंट वरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारत नाही. सिलेबस त्यांनी दिलेला आहे त्याच्यानुसार प्रश्न विचारतं. मल्टिपल नोट्स अजिबात वापरायचे नाही. ठीक आहे, एखाद्या मित्राकडच्या याच्यात समजा आपल्या क्लासच्या नोट्स तुमच्याकडे आल्या आणि तुम्ही दुसऱ्या कुठल्या तरी नोट्स केल्या दुसऱ्या क्लासच्या, आणि तुम्हाला आता असं वाटतं नाही 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 त्यांच्या पण नोट्स ऍड करतो, अजिबात असं करू नका. तुम्ही जिथं काय करताय, क्लास करताय, जिथं तुम्ही मेंटरशिप घेताय, तिथं जे सांगितलं जाईल तेवढं करा. जर तुम्हाला इतर काही मटेरियल सापडलं तर ते व्हॅल्यू ऍड करा आणि पुढे सरका. ठीक आहे ना, ऍडिशन केलेलं बरं असतं रादर दॅन तुम्ही नंतर मटेरियल वगैरे चेंज करणं. मगाशी पण म्हणलं मल्टिपल बुक्स वापरायचे नाही, निबंधावरती अति अडकून बसायचं नाही. बरेच जण हे अननेसेसरी याच्यामध्ये अडकतात, किंवा अति युपीएससी मटेरियलच्या नादी लागायचं नाही. कारण का युपीएससी मटेरियलच करतो, ठीक आहे, आता कारण का युपीएससी सारखाच सिलेबस आहे म्हणून असं करून चालणार नाही. एमपीएससीचे प्रश्न, प्रश्न पद्धती, तपासण्याची पद्धती, मार्क देण्याची पद्धती याच्यामध्ये खूप फरक येऊ शकतो, लक्षात ठेवा. त्यामुळे स्टिक टू द सिलेबस पॉईंट. जे काही आतापर्यंत राज्यसेवेच्या काय म्हणून आपण जे काही एमपीएससीच्या मेन्स झालेल्या आहेत डिस्क्रिप्टिव्हच्या, त्याचा एक्सपिरियन्स असा आहे की स्टिक टू द सिलेबस पॉइंट्स हे खूप जास्त महत्वाचं आहे, रादर दॅन तुम्ही काहीतरी युपीएससी नुसार वेगळं मटेरियल तयार करणं, किंवा मटेरियल तयार करणं म्हणण्यापेक्षा मटेरियल वाचणं. ओके, त्याच्यानंतर ठीक आहे, ह्या सगळ्यामध्ये आपण कुठे बसणार आहोत, म्हणजे आपण इरा अकॅडमी किंवा आपण सोबत कुठे असणार आहोत. तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे GS 2 चं मॉड्यूल असेल 24 नोव्हेंबरला ते सुरू होते, मंडेला, अंदाजित तारीख त्याची मंडे आहे, 24 नोव्हेंबरला सुरू होते. तिथून पुढे ते 15 एक दिवस चालेल. म्हणजे मग काय की तुमचं डिसेंबरची जी सुरुवात आहे, पहिले एक 8 9 दिवस आहेत, त्याच्यामुळे तुमचं हे GS 2 काय असेल संपलेलं असेल. त्याच्यामध्ये आपण वर्कबुकच्या माध्यमातून लिखाण करून घेणार आहोत, पीवायक्यूज आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करणार आहोत, त्याचे स्ट्रक्चर्स वगैरे आपण तयार करून ठेवणार आहोत, आणि बेसिक ज्या कन्सेप्ट आहेत त्या आपण करणार आहोत. ओके, त्यासाठीच एक वेगळं लेक्चर जे आहे ते आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, आणि त्याचं आपण ते अपलोड पण केलं असेल, नसेल केलं तर ते अपलोड केलं की बघून घ्या. त्याच्यानंतर म्हणजे हे झालं तुमचं, म्हणजे आपल्याकडून GS 2 चं कुठपर्यंत म्हणतोय आपण, डिसेंबरच्या फर्स्ट वीक पर्यंत आपलं GS 2 चं मॉड्यूल आहे. ठीक आहे, मॉड्यूल आहे. ओके, त्याच्यानंतर मग आपण काय करतोय, मुद्दाम 23 तारखेला सुरुवात करतोय. मग तुम्ही म्हणाल की मध्ये गॅप सोडलाय, तर मधल्या गॅपमध्ये तुम्ही तुमचा ऑप्शनल म्हणा किंवा इतर गोष्टी पण कंटिन्यू करू शकता. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आपण 23 डिसेंबरला काय करतोय, मग
GS4, कारण हा एक महत्वाचा विषय जिथे आपण खूप चांगले मार्क घेऊ शकतो. तर GS4चं मेन्स मॉड्यूल जे आहे ते आपण काय करणार आहोत, 23 डिसेंबरच्या आसपास सुरू करणार आहोत. आता 23 डिसेंबरच का बरं? तर 21 डिसेंबरला तुमची काय आहे, कंबाईन आहे. ठीक आहे. आणि बेसिकली म्हणजे खरं खरं सांगायचं झालं तर की हे 10 डिसेंबर किंवा 9 डिसेंबर ते हे 22 डिसेंबर या दरम्यान काही ऍक्टिव्हिटी आपण आपल्या बाजूने इमिजिएटली किंवा लेक्चर्स वगैरे न ठेवण्याचं कारणच आहे की बऱ्याच जणांना कंबाईनचं प्रेशर मग जाणवायला लागतं आणि मग तुम्ही खूप चलबिचल व्हायला लागता. आणि तसं कंबाईनच्या तुमच्या त्या परीक्षेमध्ये आडवं येण्याची आपली इच्छा नाही. सो आपण मुद्दाम काय केलेलं आहे की त्या कंबाईनच्या 21 डिसेंबरच्या नंतर आपण ही तारीख ठेवली 23 डिसेंबर, म्हणजे जेणेकरून तुम्हाला ते त्यावेळेला जर करायचं असेल तर ते तुम्ही करू शकता. आणि काय तुमच्या कंबाईनच्या मध्ये पण प्रिपरेशन मध्ये पीक मध्ये पण ते आडवं येणार नाही. त्यात पण आपण वर्कबुक असेल, आपलं PYQs असतील, स्ट्रक्चर मेकिंग असेल, या सगळ्या गोष्टी आपण करणार आहोत. इथिक्सच्या बाबतीमध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे आपण काय करणार आहोत, इथिक्सचं आपलं पुस्तक येणार आहे. ठीक आहे. खूप क्रिस्प ह्याच्यामध्ये पुस्तक येणार आहे. मे बी सुरुवातीला ते खूप एक्सक्लुझिव्हली आपल्याला बॅच साठी ठेवायला लागेल, मे बी. ठीक आहे ना. जर आता ते बघूया ते कसं प्रिंट आउट्स आणि या सगळ्या गोष्टींचं असेल. बॅच साठी तरी सुरुवातीला कंपल्सरी येणारच आहे. जर शक्य झालं तर आपण ते सगळ्यांसाठीच आपण आणूया. त्याच्यामध्ये एक महत्वाची गोष्ट म्हणजे काय, मराठीसाठी म्हणजे मराठी पुस्तक वेगळं असेल आणि इंग्रजी पुस्तक वेगळं असेल. दोन्ही भाषेतली पुस्तकं वेगळी असतील, लक्षात ठेवा. कंटेंट सेम असेल पण मराठी आणि इंग्रजीमध्ये दोन्हीमध्ये ते पुस्तक आपण आणणार आहोत. ओके. त्याच्यानंतर एसए जी प्रॅक्टिस आहे. तर एसए प्रॅक्टिस टेस्ट आपण फेब्रुवारीमध्ये काय करणार आहोत, एक एक दर वीकला 4, म्हणजे अशी मगाशी आपण म्हणलं की 4 आपण घेऊ शकतो किंवा करू शकतो. एक लक्षात घ्या, तुम्हाला जास्त करायचे असेल तर खूप चांगलं होईल, काहीच हरकत नाही. पण आपण म्हणजे आपल्या बाजूने आपले विद्यार्थी विचारतात म्हणून सांगतो की परत परत की आपण कुठे आहोत त्याच्यामध्ये. तर हे 4 टेस्ट आपण कंडक्ट करूया आणि ते तुम्हाला तपासून पण देऊया. आणि जेव्हा असं काही करू तेव्हा मी किंवा जे कोणी म्हणजे ज्याला याच्यामध्ये खरंच काही आपण म्हणूया एक्सपिरियन्स असेल त्याच लोकांकडून आपण तुम्हाला त्याचा फीडबॅक देऊया. शक्यतो मीच तो देण्याचा प्रयत्न करेल. त्याच्यानंतर काय, मेन्स रायटिंग प्रॅक्टिस फेब्रुवारीमध्ये आपण काय करणार आहोत, पेपर वाईज म्हणजे GS1, 2, 3, 4 असं पेपर वाईज तुमचं काय प्रॅक्टिस करून घेणार आहोत. ठीक आहे. ती सुद्धा काय मग एव्हरी वीक आपण लावू शकतो. आणि त्याच्यानंतर काय, पुढच्या टप्प्यामध्ये मेन्स कॉम्प्रिहेन्सिव्ह रायटिंग प्रॅक्टिस आपण करू शकतो. ती म्हणजे कधी, फर्स्ट वीक ऑफ मार्च मध्ये आणि थर्ड वीक ऑफ मार्च मध्ये. म्हणजे काय, पहिला 1 तारीख ऑफ सॉरी 1 मार्च, 3 मार्च, 5 मार्च आणि 7 मार्च असं एक एक दिवसांचा गॅप देऊन तुम्हाला आपण ही प्रॅक्टिस करून घेऊ शकतो कॉम्प्रिहेन्सिव्हली. आणि नंतर 15, 17, 19 आणि 21 मार्च. कारण का 29 मार्चला तुमचं काय आहे तर मराठी इंग्लिशचा कुठला लँग्वेजचा पेपर आहे क्वालिफाईंगचा. पण मग आपलं काय 5 एप्रिलला मला वाटते काय आहे, निबंधाचा पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्ही मार्चच्या या 21 तारखेपर्यंत जरी थोडीशी प्रॅक्टिस केलात व्यवस्थित लिखाणाची, तरी तुमच्यासाठी ते खूप जास्त बेनिफिशियल ठरू शकतं. आणि त्याच्यामध्ये मग आपण काय केलंय, 4 दिवस आपण त्याच्यासाठी डिवाइड केलेत. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया की हा दिवस जो असेल, हा दिवस हा GS1, 2 साठी असेल. हा दिवस असेल तो 3, 4 साठी असेल. हा 7 मार्चचा दिवस हा कशासाठी असेल तर ऑप्शन साठी असेल. आणि हा जो दिवस असेल तो एसए साठी असेल. ठीक आहे. हे लँग्वेजचे पेपर तुम्हाला खास करून याच्यासाठी टेस्ट वगैरे घेण्याची वेगळी मला तरी इकडे गरज वाटत नाही. गरज पडलीच त्यावेळेला आपण ते पण घेऊया. आणि तसंच राऊंड मग आपण 15, 17, 19, 21 मार्चला आपण करू शकतो. तर हे काय असेल, या माध्यमातून तुम्हाला काय करण्यात येईल, एक प्रकारे आपल्या बाजूनी एक काय म्हणूया काही गोष्टी आपण देऊ शकतो किंवा त्याच्यामध्ये आपण तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करू शकतो. सो हे सगळं असं प्लॅनिंग आहे. हे प्लॅनिंग देण्याचं कारण की जेव्हा केव्हा मी UPSC दिलेली आहे, जर जेव्हा मी प्लॅन मध्ये गडबडलो तेव्हा मेन्सच्या वेळेला मी गडबडलेलो आहे किंवा त्याचा त्रास होतो, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही एक रोड मॅप तयार ठेवला मनामध्ये की हा आपल्याला मेन्ससाठी नेमकं काय करायचं आहे, तर त्याचा खूप जास्त फायदा होतो. इरिस्पेक्टिव्ह ऑफ आपली अकॅडमी, आपली बॅच, आपली मेंटरशिप किंवा जे काय असेल ते, तुम्ही कुठेही मेंटरशिप क्लास किंवा बॅच जे काय कुठे करताय, तिथे तुमच्याकडे हे असं काहीतरी विशिष्ट प्लॅनिंग तयारी असणार किंवा असायला पाहिजे. तुम्ही ते करालच असं अपेक्षित आहे. त्याचा फायदा करून घ्या. जिथे कुठे तुम्ही कराल, जिथे कुठे तुम्ही जाल, जिथे कुठे तुम्ही गायडन्स घ्याल, तिथे तुम्ही फायदा करून घेणं अपेक्षित आहे, लक्षात ठेवा. आणि जिथे कुठे जाल ना, तिथं काय करायचं, एक विशिष्ट श्रद्धा ठेवून काय करायचं, अभ्यास करायचा आहे. नाहीतर मग काय, तिथे पण जायचं आणि मग नंतर मल्टिपल गोष्टी शोधत बसायच्या. जर तसं करत बसलात तर ती वेळ नाहीये, लक्षात ठेवा. म्हणजे मेन्सच्या वेळेला ह्या अशा चुका होतात खरं तर. स्ट्रॅटेजी आपण चेंज करत राहतो. याला भेटलं की त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी चेंज केली, UPSC वाल्याला भेटलं की त्याच्यानुसार स्ट्रॅटेजी चेंज केली, एखाद्या क्लासच्या दुसऱ्या सरांनी मॅडमांनी सांगितलं की तिथं चेंज केली. असं काही करू नका. कुठे पण जा, हे सगळेजण प्रामाणिकपणे तुम्हाला गाईड करण्याचा प्रयत्न करत असतात.
तुम्ही त्या सगळ्या गोष्टींचा काय केलं पाहिजे, नक्की फायदा करून घेतला पाहिजे. ओके. सो तुमच्या काय त्या मेन्सच्या प्रिपरेशनला सुरुवात करण्यासाठी एकतर बेस्ट लक, आणि जेवढं शक्य होईल तेवढं लवकरात लवकर ते सुरू करा. इंडिव्हिज्युअल काउन्सिलिंग मध्ये इंडिव्हिज्युअली सगळ्याला समजून सांगणं हे प्लॅन देणं शक्य नाहीये. सो हे आत्ताच सांगितलेलं आहे, आणि इव्हन आपल्या स्टाफला सुद्धा हे सगळं टाइम टेबल तुम्हाला सांगणं की काय काय असणार आहे काय काय नाही हे सांगणं थोडंसं जिकरीच असू शकतं एका दमामध्ये. सो मुद्दाम खास करून याच्यासाठी आपण हे लेक्चर घेतलं. आपण इथे थांबू. थँक्यू.